चंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा राम रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा राम रणधीरा रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ रामचंद्र रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ जगन्नाथ रामचंद्र मम बंधु रामचंद्र दया सिंधु राम दया सिंधु रामचंद्र मम बंधु रामचंद्र दया सिंधु राम सिंधु रामचंद्र मम बंधु रामचंद्र दया सिंधु रामचंद्र दया सिंधु रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा रणधीरा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम
Rama Rama Hare Hare Krishna Hare Krishna Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare Jaya Radha Damodar Radha Damodar Radhe Jai Krishna Balaram Krishna Balaram Jaya Vrindavana Dham Jaya Jaya Prabhupada 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 Jai Jai Gurudev 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 Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol पतित पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्री श्री राधा दामोदर भगवान की श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की पंढरपुर धाम की नाशनम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं त्वं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्वांनी जोरात म्हणा, हरे कृष्णा जय श्रीराम जय श्रीराम। तर सर्व भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। आपण किती दिवसांनी भेटतोय? 3 महिने झाले, 3-4 महिने झाले। 3-4 महिन्याच्या गॅपनंतर परत एकदा आपण सर्वजण भेटतोय आणि तसं थोडं जास्त दिवसांनी भेटलेलं चांगलं असतं, कारण ते प्रेम पण वाढतं भक्तांमध्ये आणि ते म्हणतो ना आपण, रोजचं मड त्याला कोण रडं. रोजच यायला लागलं तर मग कसं सारखं यायला तर कधी कधी आलेलं छान असतं. भक्तांबद्दल प्रेम पण वाढतं आणि विरह म्हणतात ना त्याला, विरहामध्ये प्रेम वाढतं. जसं रामायण जे आहे ना, आता आज आपण रामायणावरती बोलणार आहेत. रामायण जे आहे ना ते पूर्ण विरहभावामध्ये आहे. आपण जर बघितलं ना रामायणामध्ये, राम भगवंत सीतेच्या विरहामध्ये आहेत, सीता भगवंतांच्या विरहामध्ये आहेत. विरहामध्ये आहेत म्हणून प्रेम खूप वाढते. अजून भरत राम भगवंतांच्या विरहामध्ये आहेत आणि शत्रुघ्न भरताच्या विरहामध्ये, कारण राम आणि लक्ष्मण दोघं सोबत, त्या दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम आहे. आणि भरत आणि शत्रुघ्न भरतांची खूप सेवा करत होते. तसे चारी भावांचं एकमेकावरती खूप प्रेम होतं. चारी भाऊ एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते, पण त्यातल्या त्यात दोघांची जोडी होती. कारण ज्यावेळेस भगवंत प्रगट झाले होते ना, जसं गुरु महाराज सांगतात की रामनवमी आहे, भरत नवमी आहे, लक्ष्मण नवमी आहे, शत्रुघ्न नवमी आहे, सगळी नवमी आहे. पण आपण रामनवमी म्हणतो, मोठे बंधू आहेत, मोठ्या बंधूला अधिकार असतो असं म्हणतात. तर जन्मले होते ना चौघजण, प्रगट झाले ना, तर इतकं रडत होते भयंकर, म्हणजे कुणालाच शांत होत नव्हते. आणि कौशल्या माता घाबरल्या, का रडत आहेत म्हणे मुलं, काय समजत नाही. खूप प्रयत्न केले, दुग्धप्राशन केलं त्यांना, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. इतके रडायला लागले, घाबरल्या कौशल्या माता आणि घाबरून वसिष्ठ मुनींना बोलवलं. मग वसिष्ठ मुनी आले, बघितलं चौघांना, पाळण्यात ठेवले होते चौघजण. वसिष्ठ ऋषी पण कन्फ्यूज झाले म्हणे. आणि काय झालं, वसिष्ठ मुनी आले असं बघितलं पाळण्यात, मग तर लय रडायले त्यांना बघून. वसिष्ठ मुनी म्हणले, मला बघून का रडायले ते, काय झालं? तर मग त्यांच्या अंतःकरणातनं काय प्रेरणा आली त्यांना. वसिष्ठ मुनी काय म्हणले, एक काम करा, लक्ष्मणचा पाळणा राम भगवंताच्या जवळ ठेवा आणि शत्रुघ्नाचा भरताच्या जवळ ठेवा, बघा चेक करून म्हणे काय होतं, कारण ते थोडं क्रम बदलला होता. तर मग तसंच केलं, तर रडणं कमी झालं, थोडेसे रडायचं कमी झालं, पण थांबले, रडणं चालच होतं. मग कौशल्या माता वसिष्ठ मुनी म्हणले, ह्यांना काय झालं अजून, का बरं रडत आहे ते? परत त्यांनी थोडा विचार करून म्हणले, एक काम करा, लक्ष्मणला उचला रामच्या पाळण्यात ठेवा आणि शत्रुघ्नाला उचला भरताच्या पाळण्यात ठेवा. तसंच केलं, तर हसायला लागले. नंतर मग वसिष्ठ मुलींनी, ते म्हणतात आपण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं ते चौघांचे लक्षणं त्यावेळेस लक्षात आले होते. म्हणजे लक्ष्मण रामाशिवाय राहू शकणार नाही आणि शत्रुघ्न भरताशिवाय राहू शकणार नाही. तर ते जे आहेत ना 4 भाऊ, एकमेकांवरती खूप प्रेम आहे. ते चौघं पण पूर्ण रामायणामध्ये एकमेकांच्या विरहामध्ये आहेत, आहे ना. आणि हनुमानजी, त्यांच्या आयुष्याचा जो उद्देश होता तो होता रामसेवा, राम भगवंतांसाठीच त्यांचं प्राकट्य झालेलं आहे. ते राम भगवंतांच्या विरहामध्ये होते इकडे किष्किंधेला. राम भगवंत अजून आले नव्हते ना, त्यांच्या विरहामध्ये हनुमान जे आहेत. आपण बघायला गेलं तर विरह भावामध्ये प्रेम वाढतं, जसं रामायणामध्ये आपण बघतोय. तसं भक्तांमध्ये पण थोडा विरह असला ना, मग ते प्रेम वाढतं, समजलं ना. तर असं आहे. आणि आपलं खूप भाग्य आहे की श्रील प्रभुपादांच्या कृपेनं आपण इथं बसू शकतो, नाहीतर आपली काय लायकी आहे. मी तर कुठं फिरत पडलो असतो, काय समजत नाही. पोलीसमध्ये तसं नाही, तुम्हाला वाटतं हे ते घेऊन नाही, म्हणजे कुठं असलो असतो काय माहीत, नोकरी लागलेली आहे, मग इंद्रिय तृप्ती करत फिरणार कुठे, म्हणजे ध्येय नाही काय आयुष्याचं. पगार येत पडते दर महिन्याला खात्यावरती, मग समजा नॉन व्हेजच्या नादी लागलो असतो. काय सांगा, माया काय कमी खतरनाक आहे, खूप खतरनाक आहे. कधी कुणाच्या अधीन आपण होऊ काय सांगता येत नाही. पण प्रभुपादांची कृपा आहे आपल्यावरती की आपण खूप सुरक्षित आहेत.
प्रभुपादांच्या आश्रयाला आहेत. इतक्या आपण सुरक्षित आहेत ना, आपल्याला माया स्पर्श नाही करू शकत. पण प्रभुपादांना नाही सोडलं तर, पण प्रभुपादांना जर विसरले तर माया उचलून घेऊन जाणार 100%. तर जोपर्यंत आपण हरे कृष्ण संस्थेमध्ये आहेत ना, इस्कॉनमध्ये, मायादेवीला घाबरायची गरज नाही. कारण गुरु महाराज आपले इतके शक्तिशाली आहेत. श्रील प्रभुपाद, अखंड सगळे गुरु शिष्य परंपरा आहे, त्यांच्या आश्रयाला आहेत आपण. त्यामुळं आपलं जरी पतन व्हायलं ना कुठंतरी समजा, तरी गुरु शिष्य परंपरेमध्ये कोण ना कोण साखळी आपल्याला पकडणार, आणून ठेवणार वापस. त्यामुळं एक करायचं फक्त की सत्संग नाही सोडायचा, भक्तांचा संघ नाही सोडायचा, आणि भक्तांच्या कळपातनं बाहेर नाही जायचं. भांडणं होऊ द्या, भक्तांमध्ये कधी कधी गैरसमज होतात, त्याच्यामुळं भक्त बाहेर पडतात. काय होऊ द्या, बाहेर पडायचं नाही. भले 2 महिने बोलू नका एकमेकाला, पण एकाच हॉलमध्ये बसायचं. एक त्या कोपऱ्याला बसायचं, एक ह्या कोपऱ्याला, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण घरी नाही बसायचं, पतन चालू होणार मग. समजलं ना? तर आजचा जो विषय आहे ना आपला, आता सध्या बघा, रामनवमी झाली, हनुमान जयंती झालेली आहे. तर सगळीकडे भगवंतांचंच सध्या वातावरण चालू आहे. राम भगवंतांचा अभिषेक, रामकथा चालू आहेत. तर म्हणलं रामायणावरतीच बोलूया थोडंसं. तर रामायण जे आहे, आपला विषय थोडा वेगळाच असणार आहे आजचा, जो तुम्ही कधी ऐकला नसेल कदाचित, तसंच बोलणार आहे मी. तर आपल्याला माहीत आहे रामायण जे आहे ते वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे ना, वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं आहे. रामायणामध्ये किती श्लोक आहेत? 24,000. रामायणामध्ये किती श्लोक आहेत? 24,000. जे मूळ रामायण आहे, मूळ रामायण, त्याच्यामध्ये किती श्लोक आहेत? 100 कोटी. किती कोटी? चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. चरितं रघुनाथस्य, 100 कोटी श्लोकांचं मूळ रामायण, ते लिहिलं शिवजींनी. कोणी लिहिलेलं आहे? शिवजींनी लिहिलेलं आहे. आणि 100 कोटी श्लोकांचं रामायण शिवजींनी लिहिलं. तर 100 कोटी श्लोक स्वतःजवळ कसं ठेवणार? शिवजी हे खूप मोठे दानी आहेत, वैरागी आहेत. तर शिवजीने काय केलं मग? आपल्याला सगळं ऐकलं असेल आपण ही कथा. 100 कोटी श्लोक आहेत रामायणामध्ये, त्यातले 33 कोटी स्वर्गामध्ये दिले. वरचे जे लोक आहेत, उच्च लोक, 33 कोटी दिले. 33 कोटी भूमंडळावरती दिलेले आहेत. आपण जिथं राहतो या भूमंडळावरती, ते म्हणतो ना ओम भूर्भुवः आहे ना ते. तर भूमंडळावरती 33 कोटी, आणि 33 कोटी खालच्या लोकांमध्ये. खाली कोणते कोणते लोक आहेत? अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, महातळ, पाताळ, असे 7. 33 कोटी, 33 कोटी, 33 कोटी, किती झाले? 99 कोटी. शिल्लक किती राहिले? त्या 1 कोटीमधले 33 लाख स्वर्गलोकामध्ये दिले. कारण पार्वतीचं आणि शिवजींचं भांडण झालं. पार्वती म्हणले 100 कोटी होते, तुम्ही वाटून टाकले, 1 कोटी कशाला ठेवला होत्या, देऊन टाका ते. पण बरं झालं पैसे नव्हते, पैसे असलेच तर अवघड झालं असतं. तर मग शिवजींनी काय केलं? 1 कोटीमधले 33 लाख परत उच्च लोकामध्ये दिले, स्वर्गलोकामध्ये. 33 लाख भूमंडळावरती, आणि 33 लाख खालच्या लोकांना. किती झाले? 99 लाख. 1 लाख शिल्लक राहिले. पार्वती माता मला 1 तर राहू द्या, 1 लाख तर राहू द्या संसारामध्ये, तेवढं तरी. शिवजी म्हणले, अगं पार्वती, 1 लाख तरी ठेवून काय करायचं? खूप होतात आपल्याला, तेवढे काय गरज नाही. मग काय करता म्हणे? जेवढं दिलं तेवढं अजून वाटून टाकू. मग त्या 1 लाखामधले 33,000 स्वर्गलोकामध्ये, 33,000 भूलोकामध्ये, भूमंडळावरती, आणि 33,000 पाताळ लोकामध्ये, खालच्या लोकांमध्ये दिले. किती झाले आता? 1,000 राहिले. 1,000 राहिले. पार्वती म्हणल्या, माता म्हणल्या, उडून टाका 1,000, पण काय गरज नाही ते 1,000ची. मग ते 1,000 शिवजी प्रसन्न झाले. तर शिवजीने काय केलं? 333 स्वर्गलोकामध्ये, 333 भूमंडळावरती, 333 खालच्या लोकांमध्ये. किती झाले आता? 999. 1 श्लोक राहिला. त्या 1 श्लोकाचे पण 3 भाग केले. 1 भाग स्वर्गलोकामध्ये, 1 भाग भूमंडळामध्ये, 1 भाग पाताळ लोकांमध्ये, खालच्या लोकांमध्ये. आणि त्यातलं फक्त 1 शब्द ठेवला स्वतःकडं, राम. कोणता शब्द ठेवला स्वतःकडं? राम. म्हणजे काय ठेवलं? अख्खे 100 कोटी श्लोकांचं रामायण स्वतःजवळ ठेवलं आहे, आणि 2 शब्द फक्त ठेवले, राम. तर शिवजी काय म्हणले पार्वती मातेला? हे 2 शब्द जे आहेत ना, राम म्हणा, राम राम राम, हे 2 शब्द सगळे सार आहे म्हणे 100 कोटी श्लोकांचा. आणि अनंत कोटी जेवढे काय ग्रंथ आहेत सगळ्यांचा सार काय? राम नाम. आणि ते शिवजींनी स्वतःजवळ ठेवलं आहे. म्हणून हरिपाठ आहे ना, हरिपाठ ऐकले का तुम्ही? हरिपाठामध्ये एक वाक्य आहे, एक मुख्य तर माहिती आहे ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करे, असा हरिपाठ आहे, माऊलीने लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 27 अभंग आहेत हरिपाठामध्ये. त्याच्यामध्ये एका अभंगामध्ये असं वाक्य आहे, आत्मा जो शिवाचा रामजप. शिवजींचा आत्मा काय म्हणे? रामजप. शिवजी राम भगवंतांना कधीच विसरत नाहीत, एक क्षण पण विसरत नाहीत शिवजी. आणि शिवजी एकदा राम नामस्मरण करायला बसले ना, आपण बसतो ना सकाळी मंगल आरती, येतात ना सगळे मंगल आरतीला, करता का नाही? का घरीच असते 8 वाजता सूर्यवंशम सगळे, सूर्य उभारल्यानंतर उठणार आहे, तसं काय करू नका. मंगल आरतीला येतो ना आपण, मग सकाळी जप करतो. किती तास करतो? 2 तास. 2 तासानंतर कंबर पण दुखायला लागते, पण बसता येत नाही. 2 तासाची समाधी आपली, त्याच्यात पण 1000 वेळेस आपण उठून फिरून जप चालू असतो. म्हणजे कसं तरी करून 16 माळा पूर्ण करतो. पण तुम्हाला माहिती का, शिवजी जर राम नाम घ्यायला बसले, किती वर्ष बसतात माहिती का? 86,000 वर्षांची एक समाधी असते. किती? शिवजी जर राम नामस्मरण करायला बसले तर 86,000 वर्षानंतर उठतात. बघा मग किती प्रेम असेल रामावर. त्या राम नाम किती घेत असतील विचार करा. त्याच्यामुळं त्यांचं तेवढं प्रेम आहे राम भगवंतांवरती, शिवजींचं, आहे ना. तर ते रामायण शतकोटी अपारा, 100 कोटी श्लोकांमध्ये रामायण आहे. रघुनाथाचं चरित्र आहे. किती बोलावं आपण 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये. त्यासारख्या ते पण मायासारख्या जीवाने आपण किती बोलणार, पण प्रयत्न करूया. तर रामायणामध्ये किती श्लोक आहेत मग? 24,000. इथं सध्या उपलब्ध आहेत 24,000च उपलब्ध आहेत. हा आपल्याला तेवढंच झेपतं आहे, 30 झेपत नाही. समजलं का? भागवतामध्ये किती श्लोक आहेत? 18,000. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. सांगणारे कोण आहेत? शुकदेव गोस्वामी, धुरंधर. आणि ऐकणारे ते पण धुरंधर. 2 धुरंधर म्हणजे अष्टपैलू असतात ना, तसे 2 जण आहेत. आणि शुकदेव गोस्वामीसारखे व्यक्ती भगवंतांचे शुद्ध भक्त भागवत सांगाले, तरीसुद्धा श्लोक सांगत होते, तरीसुद्धा 7 दिवस 7 रात्र लागले. 7 दिवस. आपल्यासारख्या तर विषयच नाही वाचायचा. रामायण तर किती श्लोक आहेत? 24,000. वाचायचा विषयच नाही, वाचलं तरी समजणार नाही. त्यामुळे ना एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे लक्ष्मणाचार्य. काय नाव आहे? लक्ष्मणाचार्य. श्री संप्रदाय ऐकलं का? श्री संप्रदाय आपलं कुठला संप्रदाय? ब्रह्ममध्व श्री संप्रदाय. श्री संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे लक्ष्मणाचार्य. त्यांनी काय केलं बघा, आता तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक आहे का. तसं 1 श्लोकी भागवत आहे, 1 श्लोकी रामायण आहे. हे रामायणामध्ये नाही बरं का हा श्लोक, 1 श्लोकी रामायणाचा. आणि 1 श्लोकी जे भागवत आहे तो पण श्लोक भागवतामध्ये नाही, पण आहे 1 श्लोकी रामायण. कोणतं? आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्णहननं एतद्दि रामायणं. संपलं रामायण. 1 श्लोकी रामायण. काय? आदौ राम तपोवनादिगमनं. राम कुठे गेले? तपोवनामध्ये, संन्यास घेतला म्हणजे वनवास. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. काय केलं? सोन्याचं हरिण मारलं. नंतर काय? वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. सुग्रीवांसोबत मैत्री केली, डील झाली. परत बाली निर्दलनम. बालीचा काय केला? वध केला. नंतर समुद्रतरणम. समुद्र तरुण कुठे गेले? लंकापुरी दाहनम. लंका काय केली? जाळली. पश्चात रावण कुंभकर्ण हननम. पश्चात रावणाला कुंभकर्णाला मारलं. एतद्दि रामायणम. हे काय आहे? रामायण. 1 श्लोकी रामायण. लक्षपूर्वक आहे का? तसं भगवंतांनी ब्रह्माजींना भागवत सांगितलं हृदयामध्ये, चतुश्लोकी भागवत. किती श्लोकांचं? 4. नंतर ब्रह्माजींनी ते कोणाला सांगितलं? नारदांना. नारदांनी कोणाला सांगितलं? व्यासमुनींना. व्यासमुनींनी त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले, बरोबर. तसं ब्रह्माजींनी वाल्मिकी ऋषींना रामायण सांगितलं 100 श्लोकामध्ये. किती श्लोकामध्ये? ब्रह्मदेवांनी वाल्मिकी ऋषींना रामायण सांगितलं 100 श्लोकांचं. ते 100 श्लोकांचे वाल्मिकी ऋषींनी किती केले? 24,000. समजते ना? 24,000. तर ते 24,000 श्लोक वाचणं आपल्याला अशक्य आहे सध्या तरी. शक्य आहे पण खूप वेळ लागतो, तेवढा आपल्याकडे वेळ नाही. मग लक्ष्मणाचार्यांनी काय केलं? त्या 24,000 श्लोकांचं 108 श्लोकामध्ये पूर्ण रामायण बसवलं. किती श्लोकामध्ये? 108 श्लोकामध्ये. त्याला काय म्हणतात?
नाम रामायण. काय म्हणतात? नाम रामायण. त्या रामायणाला. तर त्या नाम रामायणामध्ये 108 श्लोक आहेत. हां, खूप सुंदर आहे ते. तर त्याच्यातलं आहे ना, जसं बघा रामायणामध्ये किती कांड आहेत? 7 कांड आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड, युद्धकांड, किंवा त्यालाच म्हणजे उत्तरकांड म्हणतात. नंतर युद्धकांड आणि उत्तरकांड, वापस आले भगवंत. हे नाम रामायण जे आहे ना, ह्याच्यामध्ये 6 कांड आहेत. किती कांड आहेत? 6 कांड लक्ष्मणाचार्यांनी केलेले आहेत. तर प्रत्येक कांडामध्ये ठराविक श्लोक आहेत. तर 6 कांडामध्ये 108 श्लोक बसवलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? आता आपण एकच कांड घेणार आहेत, पहिला बालकांड, कारण तोच संपत नाही 2-3 तास. तर प्रयत्न करू आपण त्याच्यावरती बोलण्याचा. मी जे बोलणार आहे ते गुरुशिष्य परंपरेतनं जे श्रवण केले मी तेच तुम्हाला सांगणार आहे. समजलं? मी माझ्या मनाचं काही सांगणार नाही, है ना. तर ते नाम रामायण जे आहे ना, खूप सुंदर आहे. तर म्हणूया आपण आधी, माझ्या मागेसरांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. छोटंसं आहे बालकांड, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करेल. माझ्या पाठीमागं म्हणा. शुद्ध ब्रह्म परात्पर रामा, कालात्मक परमेश्वर रामा, शेषतल्प सुख निद्रित रामा, ब्रह्मा आदि अमर प्रार्थित रामा, चंड किरण कुल मंडन रामा, श्रीमद दशरथ नंदन रामा, कौसल्या सुखवर्धन रामा, विश्वामित्र प्रियधन रामा, घोर ताटका घातक रामा, मारीची अग्निपातक रामा, कौशिक मख संरक्षक रामा, श्रीमद अहिल्या उद्धारक रामा, गौतम मुनि संपूजित रामा, सुरमुनिवर्गन संस्तुत रामा, नाविक धावित मृदुपद रामा, मिथिलापुर जनमोहक रामा, विदेह मनोरंजक रामा, त्र्यंबक कार्मुक भंजक रामा, सीतार्पित व्यत मालिक रामा, कृतवैवाहिक कौतुक रामा, भार्गव दर्प विनाशक रामा, श्रीमद अयोध्या पालक रामा, शुद्ध ब्रह्म परात्पर रामा, कालात्मक परमेश्वर रामा. हरे कृष्णा. तर काय सांगितलं या ठिकाणी? आता लक्षपूर्वक आहे का? पुढचं 1 तास. शुद्ध ब्रह्म परात्पर राम. आता हे जे लक्ष्मणाचार्यांनी सगळे श्लोक सांगितले ना सगळे, तर या पूर्ण सगळ्या श्लोकांमध्ये सुरुवातीला राम भगवंतांचे लक्षणं सांगितलेत. कुणाचे लक्षणं सांगितलेत? भगवंतांचे. लक्षपूर्वक आहे का? एखाद्या व्यक्तीचं चरित्र कसं आहे हे त्याच्या लक्षणावरून कळतं. एखादा व्यक्ती कसा आहे हे त्याच्या लक्षणावरून कळतं. जसं समजा तुम्ही रस्त्याने चालले, रस्त्यावरून जात आहेत तुम्ही, आणि जात असताना तुमच्या गल्लीतलाच एक मुलगा पानपट्टीवर उभारलेला दिसला, तो तुम्ही गेले आणि त्यानं असा पुडी फोडला आणि असा तोंडात टाकत होता, तर ते त्याचं लक्षण आहे ना. ते लक्षण दिसलं काय? मग आपण काय म्हणलो, पुन्हा रे ते गाबळं. आपण म्हणतो अमुक अमुक त्या व्यक्तीचं आहे, त्याचा आहे होय, मग बरोबर आहे, त्याचा आहे म्हणल्यानंतर मग ते गुटखाच खाणार, बरोबर आहे. त्याचं लक्षण आहे ना, त्या लक्षणावरून तो व्यक्तीचं चरित्र कसं लक्ष देतं आहे ना. बरेच लक्षणं असतात. जसं आपण समाजामध्ये ज्यावेळेस वावरतो ना, समाजामध्ये वावरताना आपण सगळे आता गृहस्थ आहेत बघा, आपला हजारो लोकांशी रोज संपर्क येतो. प्रत्येक व्यक्तीकडे बघितल्यानंतर त्याला जर ऑब्झर्व केलं ना आपण 1 दिवस 2 दिवस, त्याचे लक्षणं लक्षात येतात आपल्या, हा कसा आहे. त्या लक्षणावरून लक्षात येतं की ह्याचं चरित्र कसं आहे. हां, लक्षपूर्वक आहे का? आता या ठिकाणी आहे ना, ते लक्ष्मणाचार्य राम भगवंतांचे लक्षणं सांगालेत. ते सुरुवातीला एक शब्द वापरला, शुद्ध ब्रह्म परात्पर राम. ते आता सांगतायत आपल्याला, तुम्ही ज्याच्याबद्दल ऐकणार आहेत ना आता,
तो कोणी साधारण व्यक्ती नाही. जसं काही जण म्हणतात राम कोण आहे? राजा. राम नावाचा राजा होऊन गेला असं म्हणतात. राम फक्त राजा नाही, तो भगवंत आहे, तो परब्रह्म आहे. हां, लक्षपूर्वक आहे का? मग या ठिकाणी काय सांगितलं आहे? शुद्ध ब्रह्म परात परराम. राम कोण आहे म्हणे? शुद्ध ब्रह्म, परब्रह्म. समजते? भगवंत. रामायण ज्यावेळेस चालू व्हायला होतं ना, तर ब्रह्माजी नारद मुनी भेटायला आले होते वाल्मिकी ऋषींना त्यांच्या आश्रमामध्ये. मग वाल्मिकी ऋषींनी नारद मुनींना एक प्रश्न विचारला होता की कोण अस्मिन सांप्रत लोके, हे नारद मुनी, या सध्याच्या युगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असा कोण व्यक्ती आहे म्हणे जो गुणवान आहे, धैर्यवान आहे, धर्माचं पालन करणार आहे, निश्चयी आहे, समर्थ आहे, रक्षण करण्यासाठी समर्थ आहे, जो धर्माचं पालन करतो, असा कोण व्यक्ती आहे? 16 गुणांचं उल्लेख वाल्मिकी ऋषींनी केला. आणि वाल्मिकी ऋषी काय म्हणले नारदांना? हे सगळे गुण कुणामध्ये आहेत म्हणे? तर मग नारद मुनी काय सांगितलं? या ब्रह्मांडामध्ये असा एक व्यक्ती आहे की तो त्याच्यामध्ये सगळे गुण पुरेपूर भरलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? एकही गुण नारद मुनींना, वाल्मिकी ऋषींना कमी नको होता. म्हणजे कसं बघा, आपण ज्यावेळेस बघतो ना समाजामध्ये, तर एखादा व्यक्ती खूप सुंदर असतो, त्याला दिमागच नसतो, खूप सुंदर आहे, कपडे वगैरे एकदम स्टारचे कपडे घालून आलेला आहे, खूप सुंदर भांग पडलेला आहे, एकदम सुंदर असं मेकअप करून आलेला आहे, बसला आहे, दिसायला खूप सुंदर आहे, पण तो बोलला ना असं वाटतं हा एक नंबरचा मूर्ख आहे. भगवद्गीता जर तुम्ही वाचली असेल ना, तर त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात, जोपर्यंत एखादा व्यक्ती बोलत नाही ना, तोंड उघडत नाही ना, तोपर्यंत तो मूर्ख आहे काय शहाणा कळत नाही. एखादा खूप तयार होऊन येऊन बसला पण तो बोललाच नाही 2 तास, आपल्याला वाटतो काय पर्सनॅलिटी आहे, पण त्याच्यावेळेस बोलतो ना, वाटतं हे डोक्यावर पडलेलं आहे. समजतं का तुम्हाला? तसं लक्षण असतात. मग वाल्मिकी ऋषी कशी लक्षणं विचारतात माहिती आहे का? एकही लक्षण कमी नाही पाहिजे त्या व्यक्तीमध्ये, पुरेपूर भरलेला पाहिजे तो. जसं मी आता सांगितलं, एखादा खूप सुंदर आहे, बुद्धीच नाही, एखादा खूप हुशार आहे, सुंदरता नाही. समजतं ना? एखाद्याकडे खूप पैसा आहे, खूप श्रीमंत आहे, पण एक पण जामून खाता येत नाही. का बरं? तर शुगर आहे. समजलं का तुम्हाला? एखादा तब्येत चांगली आहे, सगळं चांगलं, पण लय गरीब आहे, त्याला खायलाच मिळत नाही. असे म्हणजे बहुतेक जगामध्ये कसं असतं, एखादं ऐश्वर्य आपल्यामध्ये आहे, पण सगळेच ऐश्वर्य, सगळेच गुण आपल्यामध्ये भरलेले नाहीत. आपण काय म्हणतो, लॅक ऑफ हे जे सगळे गुण आहेत, अभाव आहे सगळ्या गुणांचा आपल्यामध्ये. पण वाल्मिकी ऋषी काय म्हणतात? एकही गुण मला कमी नाही पाहिजे, सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये पाहिजे. तो कोण आहे म्हणे? तर नारद मुनी म्हणतात, तो व्यक्ती कोण आहे म्हणे? श्रीराम. कोण आहेत ते व्यक्ती? जय श्रीराम. आणि ते इक्ष्वाकू कुळामध्ये जन्मलेला राम, असं सांगितलं नारद मुनींनी. लक्षपूर्वक आहे का? मग तो कसा आहे म्हणे राम? शुद्ध ब्रह्म परात पर राम. शुद्ध ब्रह्म, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत राम, ज्याचं नाव घेतल्यानंतर अनंत जन्मापासून जे आपल्या हृदयामध्ये आग पडत आहे ना, संसार दावा नललीड लोका त्राणाय कारुण्य घनाघनत्वं प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरु श्री चरणारविंदम. संसार दावा नललीड लोका, संसाररूपी आग्नी लागलेली आहे आपल्या हृदयामध्ये. अनंत काळापासून आपण शांत नाहीत, म्हणून तर फिरतोय. हे फिरायचे चक्र कशासाठी चालू आहे? समाधान नाही आपल्याला. राम नाव उच्चारल्यानंतर आनंद होतो, कारण राम नावामध्ये काय? र अ म. राम नाव किती शब्दापासून तयार होतं? किती अक्षरापासून? र अ म. र आणि अ जे आहे ना, ते दोन्हीचं म्हणून रा होतो. र अ म. र जे आहे ना, र हे कशाचं बीज आहे? सूर्याचं बीज आहे. कशाचं बीज आहे? म्हणून आपण ज्यावेळेस म्हणतो ना राम म्हणताना र म्हणलं की सूर्य उदय होतो हृदयामध्ये, आणि जिथं सूर्य उगवतो तिथं अंधकार नाहीसा होतो. जो व्यक्ती र म्हणतो ना फक्त, त्याचं सर्व अज्ञान नष्ट होतं प्रभूजी. नंतर काय? अ. लक्षपूर्वक आहे का? अ काय? अ हे अग्नीचं बीज आहे. अग्नी हृदयामध्ये उत्पन्न होतं. काय होतं? अग्नी, जिथं अग्नी होतं तिथं पाप सगळे जळून जातात, पाप राहत नाहीत, एकही पाप राहत नाही राम म्हणल्यानंतर. आणि मग हे चंद्राचं बीज आहे. चंद्र कसा असतो? शीतल, थंड असतो. म्हणून अग्नी पण प्रगट झाला आहे आणि सूर्य पण प्रगट झाला. किती दाहकता असेल हृदयामध्ये. म्हणून काय करतो? म म्हणलं परत शांत वाटतं, परत शीतल वाटतं, थंड वाटतं. म्हणून आपण म्हणतो ना राम, म्हणा राम राम, श्रीराम श्रीराम. अनंत
जन्मीचे पाप नष्ट होतात प्रभूजी आणि समाधान लाभतं त्या व्यक्तीला ज्यावेळेस तो अंतःकरणातनं राम बनतो. भगवंतांच्या नावामध्ये ती शक्ती आहे राम भगवंताच्या नावामध्ये. तर तो कोण आहे म्हणे? शुद्ध ब्रह्म परात्पर राम. परात्पर म्हणजे काय? जो परमेश्वर आहे तो कोणाच्या बंधनामध्ये येत नाही. हां, लक्षपूर्वक आहे का? शुद्ध ब्रह्म परात्पर राम कालात्मक परमेश्वर राम. शुद्ध ब्रह्म परात्पर राम तो परमेश्वर आहे. लक्षपूर्वक आहे का? कधी कधी संशय येऊ शकतो, हा खरंच राम आहे का? सतीला आला होता ना, सती ज्यावेळेस सीतामातेचं अपहरण झालं आणि भगवंत चाललेत रडत पंपा सरोवराजवळ आले होते. पंपा सरोवर म्हणजे ज्या ठिकाणी शबरी राहत होती, शबरी माता. लक्षपूर्वक आहे का? भगवंत पळायचे, मध्ये थांबायचे, रडायचे, झाडाला मिठी मारायचे, हे वृक्षा माझ्या सीतेला बघितलंस का, रडायचे. ते सती आणि शिवजी बघायला लागले. सती म्हणले, ह्यांची तुम्ही भक्ती करता काय? हे तुमचे आराध्य आहेत का म्हणे? शिवजी म्हणले, हो ते माझे आराध्य आहेत म्हणले, राम श्रीराम. सती म्हणले, असला परब्रह्म असतो? बायकोसाठी रडायला लागलाय, असला परब्रह्म असतो? शिवजी म्हणले, परीक्षा नको घेऊ, फेल होशील. संशय यायला म्हणे माझ्या मनामध्ये, आणि जिथं संशय येतो ना, संशय आत्मा विनश्यती. संशय आला की नाश होतो प्रभू. संशय नाही घ्यायचा भगवंतावर. आणि बघा सतीनं तेच केलं, ऐकलं नाही शिवजींचं. नाही म्हणे मला एक्झाम घ्यायची, भगवंताची परीक्षा घ्यायची. शिवजी म्हणले फेल होशील. आले सीतेचं रूप घेऊन, समजतंय, सीता मातेचं रूप घेऊन आले. आणि त्यांना एवढं लक्षात आलं नाही सतीला की भगवंताच्या वेळेस चालायचे ना राम भगवंत, तर एक नंबरला राम भगवंत असायचे, मध्ये सीता आणि शेवटला लक्ष्मणजी. हे काय करायला लागले? सीतेचं रूप घेतलं आणि भगवंताच्या पुढे चालते आहे ना. असं होत नाही. तुम्ही आता आपली आत्ताची पिढी आहे सध्याची, तुम्ही जर जुन्या आपल्या आजी आजोबाला जर बघितलं ना, तर आता माझं प्रश्न उदाहरण सांगतो. माझे आजी आजोबाच्या वेळेस यायचे ना, आता दोघे वारले. आजी आजोबाच्या वेळेस यायचे ना, तर आजोबाच्या हातामध्ये पिशवी असायची, ते पुढे चालायचे आणि त्यांच्या महाग आजी असं डोक्यावर पदर घेऊन महागं चालत द्यायची. पुढे कधीच आलं, मी कधीच पुढे चालताना बघितलं नाही. तर ती आपली एक परंपरा आहे की पती पुढे चालतो, पत्नी त्याच्या महाग असते. आता पत्नी पुढे पळते, पतीला पत्ताच नसतो कुठं असते, काही समजत नाही. कलियुगाचं आहे ना, कलियुगामध्ये सगळं विपरीत आहे. काय म्हणजे कुठलाच मेळ लागत नाही कुठल्या गोष्टीला. तर मग सती तसे चालले प्रभू राम भगवंतांसमोर. भगवंत आहेत ना, ते परब्रह्म आहेत, तिच्या पण हृदयामध्ये भगवंत आहेत. त्यांना एवढं ओळखू येणार नाही का? मग ते त्यांच्याजवळ म्हणले, जवळ जाऊन त्यांना. आणि काय करायची सती? सारखंच समोर यायची, सारखंच चेहरा दाखवायची. त्यांना वाटलं मला हाक मारतील सीते म्हणून. भगवंत म्हणले, आई साहेब तुम्ही इथं म्हणे, शिवजी कुठं आहेत? असं प्रश्न विचारल्यावर मग पायाखाली जमीन सरकली. म्हणे यांना सगळं माहीत आहे. पळून गेल्या तिथून, थांबलेच नाही, तोंडच नाही दाखवलं. शिवजींकडे गेल्या आणि शिवजींनी म्हणले, आता मी तुझा स्वीकार करू शकत, कारण तू कुणाचं रूप घेतलं होतं आणि सीता माता माझी आई आहे, माझी माता आहे, मी तुला आता स्पर्श करू शकत नाही. आणि त्याचं एक कारण आहे. मग नंतर सतीमातेने देहत्याग जो केला अग्नीमध्ये, ते एक. पण मी काय सांगत होतो, शुद्ध ब्रह्म परात्पर राम तो परब्रह्म आहे. ओळखण्यामध्ये कधी कधी चूक होते. गरुडजींना गर्व झाला होता. कथा थोडी मोठी होईल आजची, लक्षपूर्वक आहे. गरुडजींना गर्व झाला होता ज्यावेळेस राम भगवंतांचं आणि रावणाचं युद्ध चालू होतं ना. तर युद्ध चालू असताना इंद्रजितनी नागास्त्र सोडले होते. तो इंद्रजितला मायावी शक्ती परफेक्ट होता. तो मायावी शक्तीमध्ये इंद्रजित तो आकाशामध्ये आलता, अदृश्य झाला होता. आणि अदृश्य होऊन सापाचे बाण, सर्पबाण तो प्रहार करायचा भगवंतावरती. तर राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना सर्पास्त्राने गुंडाळलं. दोघे खाली झोपले, राम आणि लक्ष्मण भगवंत. तर मग सगळे वानर गोळा झाले समोर, असे बघायला लागले सगळे. आणि ते वानरांचं कसं असतं आपल्याला माहिती, असं बघतात बघा, असं करतात, असं ते बघायला लागलं. मग ते घाबरले ना सगळे वानर. त्यांना वाटलं भगवंत गेले, आता हे बेशुद्ध पडले, उठत नाहीत, काय करायचं. मग सगळे वानर गोळा झाले, सगळे रडायला लागले मोठमोठ्याने. तेवढ्यात काय झालं, भयंकर आवाज यायला लागला, मोठा आवाज यायला लागला. आणि समुद्राचं पाणी वरी आकाशामध्ये जायला लागलं. सगळ्यांनी बघितलं, प्रचंड वारं सुटलेलं. काय झालं काय समजेना. बघितलं तर गरुडजी येईल होती वरून, गरुडजी येईल होते. काय रूप असेल गरुडजींचं, की पाणी समुद्राचं वरती येत होतं त्यांच्या हवेच्या प्रेशरने. हनुमानजी ज्यावेळी चालले होते ना लंकेला, तर हनुमानजी शेकडो लाखो किलोमीटर वरून चालले होते, समुद्राजवळून चालले नव्हते. तरी असं वर्णन आहे की हनुमानजी ज्यावेळी चालले ना, तर त्यांच्या वाऱ्याच्या प्रेशरनी अर्ध समुद्राचं पाणी वरी गेलं, अर्धमध्ये हनुमानजी जेवढं प्रेशर होतं जाताना. तर ते गरुडजी आले आणि सगळ्यांनी बघितलं, घाबरले सगळे, हे कोण असला पक्षी आहे गरुडजी. सगळे बाजूला सरकले. मग आले, खाली लँडिंग झालं. आणि गरुडजीला जसं बघितलं, साप सगळे निघून पळून गेले, कारण गरुडजी सापाला शत्रुत्व आहे. तर भगवंत उठले
राम भगवंत. आणि राम भगवंतांनी विचारलं तुम्ही कोण. आता बघा, हे बघा भगवंत काय विचारतात, कारण मनुष्याचा रोल प्ले करायलेत ना आता मनुष्य. मग भगवंतांनी विचारलं तुम्ही कोण. तर गरुडजी म्हणले चालले तुमचा आणि माझा खूप जुना संबंध आहे, मी तुमचा सेवक आहे, पण मी ह्या अवतारामध्ये आत्ता भेटतोय तुम्हाला. झालं सगळे. मग गरुडजी ज्यावेळेस चालले ना, टेक ऑफ केलं गरुडजींनी, जात असताना गरुडजीच्या मनामध्ये शंका आली, हे खरंच राम आहेत का. कारण हे राम आहेत तर हे परब्रह्म असले पाहिजे, ह्यांनाच मला सोडायला यावं लागले. ते स्वतः भगवंत असून मी त्यांना सोडवलं सापाच्या तावडीतून. खरंच राम आहेत का, संशय निर्माण झाला पाहिजे. ह्याला कसला दोष म्हणतात, नैकट्य दोष. कसला दोष, अतिपरिचयात अवज्ञा. लय जवळ राहिलं ना, कधी कधी समजा आपण गुरु महाराजांचं खूप जवळ राहिलो, 1 वर्ष 2 वर्ष, आणि आपण 3:30ला उठतो, समजा गुरु महाराज कधी कधी 4:30-5ला उठले, आपल्या मनामध्ये हळूहळू मी 4ला उठतो 3:30ला उठतोय, गुरु महाराज 5ला उठते, काय म्हणजे काय समजत नाही. मग कधी कधी काय वाटतं, आपणच श्रेष्ठ असल्यासारखा भाव निर्माण होतो हृदयामध्ये. ह्याला कसला दोष म्हणतात, नैकट्य दोष. जवळ राहिलं ना, म्हणून सांगतात बघा कधी कधी लई पण जास्त वरिष्ठांच्या जवळ राहायचं, थोडं लांब राहून सेवा केली कधी कधी. कारण जवळ राहिलं ना दोष दिसतात, आणि दोष दिसले की अपराध लागतो. तो गरुडजींना अपराध लागला. कारण का, त्यांनी भगवंताला सामान्य मनुष्य समजले, म्हणून खरंच राम असेल का, मी ह्यांना सोडवलं. आणि मग ते नंतरची कथा वेगळी आहे, पण ओळखू शकले नाहीत. म्हणून काय सांगितलं, राम कसे आहेत हे चालू करायच्या आधीच सांगायला लागलेत लक्ष्मणाचार्य. राम कोण आहेत, शुद्ध ब्रह्म परात्पर राम. आणि कसे आहेत म्हणे, कालात्मक परमेश्वर राम. कालात्मक म्हणजे काय, काळाच्या पलीकडे आहेत. भगवंतांना काळ बांधू शकत नाही. भगवंत 11,000 वर्ष राम भगवंतांनी राज्य केलं. किती, 11,000 वर्ष. पण भगवंत एक तरुण मुलासारखे होते, 15-16 वर्षाचा मुलगा. कृष्ण भगवंत 125 वर्ष राहिले. किती वर्ष राहिले भगवंत पृथ्वीवर अवतार, 125 वर्षानंतर मग कृष्णे स्वधाम उपगते धर्मज्ञानादिभिसह. भगवंत स्वधामात गेले 125 वर्षांनी. पण भगवंत ज्यावेळेस महाभारताच्या युद्धामध्ये होते ना, तर महाभारताच्या युद्धामध्ये असताना भगवंतांचं वय 125 वर्ष होतं, आणि त्यांचे नातू पण तुम्हाला वयस्कर दिसायचे, आणि भगवंत एकदम 16 वर्षाच्या मुलासारखे. म्हणजे काय, याचा अर्थ काय, कालात्मक, काळाच्या पलीकडं आहेत भगवंत. काळ भगवंतांना बांधू शकत नाही, कारण काळच त्यांनी तयार केलेला आहे. समजतंय का, काळच तयार केला आहे. म्हणून भागवतामध्ये एक श्लोक आहे बघा, पहिल्या स्कंदामध्ये, आपन्न संस्कृतीम घोराम यन्नाम विवशो गृणन तथ सद्यो विमुच्येत यद्बिभेती स्वयंभयम. आपन्न संस्कृतीम घोराम यन्नाम विवशो गृणन. त्या भगवंतांचं नाव तुम्ही कसंही घेतलं ना, म्हणे रस्त्याने चालले, समजा ठेस लागली, आणि ठेस लागल्यानंतर हरे कृष्ण म्हणले, खाली पडले मेले, तरी पण वैकुंठाची प्राप्ती होते. का म्हणे, आपन्न संस्कृतीम घोराम यन्नाम विवशो गृणन तत सद्यो विमुच्येत यद्बिभेती स्वयंभयम. साक्षात काळसुद्धा भगवंतांना घाबरतो. का घाबरतो, कारण त्यांनीच तयार केलेलं आहे. समजतंय. उपनिषदामध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की भीषास्माद वातः पवते भीषादेती सूर्य भीषास्माद अग्निच इंद्रच मृत्यू धावती पंचमः. काय म्हणले, भीषास्माद वातः पवते, भगवंतांच्या भीतीनं वारा वाहतो. भीषास्माद वातः पवते भीषास्माद येती सूर्य. सूर्य का उगवतो, ह्यांच्या भीतीनं. ह्यांनी ठरवून दिलेलं आहे गपचूप उगवायचं. आणि आज पण कधी सुट्टी घेतली का, मी 1 महिन्यापासून सुट्टीवर आहे. सूर्यदेवानी कधी सुट्टी घेतली का, कधी सुट्टी. आणि त्यांनी सुट्टी घेतली ना, मग समजायचं गोळ झाला. काय सांगितलं, भीषास्माद वातः पवते भीषादेती सूर्य भीषास्माद इंद्रहच चंद्रहच. हे भीषास्माद इंद्रहच अग्नीच. भगवंतांच्या भीतीनं इंद्र पाऊस पाडतो, आणि भगवंतांच्या भीतीनं अग्नी उष्णता देते. कुणाच्या भीतीनं, भगवंतांच्या. आणि काय 5वं, मृत्यू धावती पंचम. आणि काळ कुणाच्या भीतीनं पळतो म्हणे, ह्यांच्या भीतीनं. मग मला सांगा, ह्यांनाच काळ ह्यांच्या भीतीनं पळतो, तर मग ह्यांना तो कंट्रोलमध्ये करू शकतो का, नाही. म्हणून राम कसे आहेत म्हणे, कालात्मक परमेश्वर राम. आणि काय सांगितलं, कालात्मक परमेश्वर. फक्त हे बघा, एक असतो ईश्वर आणि एक असतो परमेश्वर. ईश्वर आपण सगळे आहेत. कसं, आपल्या आपल्या शरीराचे. बघा, आपल्या शरीराचे आपण ईश्वर. आपल्या शरीरामध्ये काय व्हायला थोडंफार आपल्याला समजतं. आता हे प्रभूजी इथं बसलेत, माझ्या शरीरामध्ये काय व्हायला लागलं तुम्हाला समजते का, नाही. जसं की लक्षपूर्वक आहे का, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, बायको असते, त्यांच्यावर आधिपत्य गाजवायची सवय असते आपल्याला. कुठं चालले, काय गरज नाही, त्या हरे कृष्ण चल इकडे घरात बस.
मग ती बायको पण घाबरते, नवरा नका म्हणाला कशाला जायचं, मग घाबरते आणि घरात येऊन बसते. काय झालं, ईश्वर आहे म्हणून मी. आणि ती आली ना घरात येऊन बसते ना घाबरून, असा आनंद वाटतो म्हणजे मला लई घाबरली आहे ना. मुलगा जर घाबरत असेल, समजा पप्पा आल्या, माझा मुलगा तसंच करतो, होमवर्क करत नाही आणि गाडी वाजली लांबून की घरात पळत जाते, म्हणते मम्मा मला होमवर्क करायचं दे. ती मम्मा बरोबर ओळखती, बाबा आली काय घेऊन ती, समजतं का तुम्हाला. मग ते ऐकलं ना, घरात जाऊन सांगितलं ना, असं केलं, वाटतं काय घाबरतंय मला, है ना. आपली एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे जीवाची. आपण काय छोट्या प्रमाणामध्ये, जसं तुम्हाला सांगतो, विमान तयार केलं आपण, मनुष्यानं काय तयार केलं, विमान. हवेमध्ये उडतं विमान. ते विमान हवेमध्ये उडत असतं, त्याचं कंट्रोल रूम कुठं असतं, जमिनीवर असतं. जमिनीवर त्या रूममध्ये, कंट्रोल रूममध्ये बसून काही वैज्ञानिक असतात, ते विमानाला हँडल करत असतात. ईश्वर छोट्या प्रमाणामध्ये विमान तयार केलं, त्याला काय करतात, हवेमध्ये तरंगावायला लागलेत, खालून कंट्रोल करायला लागलेत. कशाचा भाव आहे, ईश्वर. समजतं तुम्हाला. सॅटेलाईट सोडतात, दुसऱ्या ग्रहावरती सॅटेलाईट सोडलं, छोट्या प्रमाणामध्ये सॅटेलाईट आहे, सोडलं, आनंद झाला, सगळ्या जगामध्ये नाव झालं, ईश्वर. छोटे भगवंत परमेश्वर. पृथ्वी आदर तरंगते. आपण पृथ्वी तयार करू शकतो का, आपण काय तयार करू शकतो, विमान. ते पण कधी पटेल सांगता येत नाही. भगवंत काय करतात, ब्रह्मांडच पूर्ण आदर हवेत तरंगते पुरुष. मग एक ब्रह्मांड आहे का, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. हे सगळे ब्रह्मांड भगवंत आदर हवेमध्ये तरंगले. कुठलंही ब्रह्मांड किंवा कुठलाही ग्रह एकमेकाला आदळत नाही. कधी सूर्य आणि चंद्र एकमेकाला आदळलेले बघितले का, कधीच नाही. लक्षपूर्वक आहे का, सगळे. आणि पृथ्वी आपल्या अंतराळामध्ये, आपण आदर आहेत, अनंत शेषाच्या फणावरती आहेत आपण. मग लक्षपूर्वक आहे का, भगवंत कोण आहेत, परमेश्वर. आपण छोटे छोटे विमान तयार करतो, भगवंत मोठे मोठे ग्रह आणि ब्रह्मांड तयार करतात. हा परमेश्वरामधला आणि ईश्वरामधला फरक आहे. समजलं का. आणि काय सांगितलं मी, तुमच्या मनात काय चाललं आहे मला कळत नाही, पण तुमच्या मनात काय चाललं आहे ह्यांना माहीत आहे, माझ्या मनात काय चाललं आहे ह्यांना माहीत आहे. सगळ्याच्या मनामध्ये कोण काय विचार करलं ह्यांना माहीत आहे. कोण शेजारी बसलेले माताजीला शिव्या द्यायला लागली त्यांना माहीत आहे. कशाला आली माझ्याकडे, कशाला आली, तिला तिकडं जागा नव्हती का, माझ्याकडे कशाला येऊन, हे त्या बाईला पण माहीत नाही शेजारी बसलेला, पण ह्यांना माहीत आहे. समजते का, ह्याला म्हणतात परमेश्वर. समजलं ना. आपल्याला जर कोणी शेजारी बसून शिवी द्यायला आपल्याला कळते का, त्यांना कळतं. मग हा ईश्वरामधला आणि परमेश्वरामधला, ईश्वर खूप आहेत, 33 कोटी देवी देवता म्हणतो ना आपण, त्यांच्या ग्रह लोकांचे अधिष्ठात्री देवता आहेत ते. पण भगवंत ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. मग तो काय म्हणे, कोण आहे, कालात्मक परमेश्वर राम. राम कोण आहे तर परमेश्वर, परमेश्वर. समजतं का. तिसरं काय सांगितलं परत, शेषतल्प सुख निद्रित रामा. म्हणा, शेषतल्प सुख निद्रित रामा. शेषतल्प सुख निद्रित रामा. शेष म्हणजे काय, शेष अनंत शेष, आणि तल्प त्यांच्या मांडीवरती किंवा त्यांच्या कुशीमध्ये. तल्प म्हणजे काय, कुशी म्हणतो त्याला आपण. हिंदीमध्ये शब्द त्याला गोद, म्हणजे कुशीमध्ये झोपलेले. शेषतल्प, अनंत शेषांच्या कुशीमध्ये झोपलेले. कसे झोपतात म्हणे, शेषतल्प सुखनिद्रित रामा. कसं झोपतात, सुखनिद्रित राम. सुखनिद्रित म्हणजे काय बघितलं ना, अनंत शेषावरती विष्णू भगवंत झोपलेले असतात आणि चेहऱ्यावरती काय असतं, स्माईल असतं बरोबर. विष्णू भगवंत कधी बसलेले बघितले का, विष्णू भगवंत कधी बसले, मांडी घालून बसले जेवालेत, असं कधी बघितलं का. विष्णू भगवंत असे विष्णू मुद्रेमध्ये असतात, झोपलेले असतात, आणि चेहऱ्यावरती काय असतं, लक्षपूर्वक आहे का बघा. शेषतल्प म्हणजे अनंत शेषाची गादी. कशाची गादी आहे का कोणाच्या घरी, आपल्या घरी डनलूपची गादी असते जास्तीत जास्त. आणि तुम्हाला माहिती आहे का, भगवंत अनंत शेषावर का झोपतात, कारण भगवंत हे बघा, जी काही गोष्ट भगवंत करतात ती विचार करूनच असते. कारण भगवंत कसे आहेत, परम कारण कारणम. सर्व कारण, प्रत्येक कारणाचं कारण आहे. मग अनंत शेषावर झोपतात म्हणजे काहीतरी कारण असतं, उगाच नाही झोपणार भगवंत अनंत शेषावरती. तर कसं आहे बघा, आता आपलं इथं बसलेले आपण जेवढे आहेत, आपल्यापैकी सगळे कुणीतरी, प्रत्येकजण दवाखान्यामध्ये ॲडमिट. आपण सगळे दवाखान्यामध्ये कुणी ना कुणी ॲडमिट झालेलं आहे. दवाखान्यामध्ये 2 दिवस जर गादीवर झोपलं तर अंग अवघडायला लागतं, आहे ना. पाठ दुखायला चालू होते. मग ह्या ह्या हाताला सलाईन लावले असतं, ह्याच अडंगावर झोपलं की हात सुचतोय. मग हे इकडं अवघडलं की ह्या अडंगावर झोपतो, इकडचा हात सुचतं किंवा इकडची साईड दुखायला लागते. आणि असं जर झोपले तर खालून घाम येतो, घाम येतो ना. आणि घाम आला की काय होतात, ते घामुळे यायला लागतात, दुख होतात. मग ते खाजवायचं असतं.
समजलं का तुम्हाला? किती तास झोपतो आपण? 4 तास, 5 तास, लईत लई 12 तास, 24 तास, 2 दिवस, 3 दिवस. अनंत काळापासून भगवंत झोपलेले आहेत अनंत शेषावरचे. मग भगवंतांनी सगळे विचार करून अनंत शेषाला ठेवलं खाली. का? अनंत शेष बघा, श्वास घेतले ना, श्वास घेतले आणि श्वास सोडले ना, पूर्ण त्यांचं शरीर खालीवर होते. साप बघा, साप ज्यावेळेस समजा एका ठिकाणी थांबला, श्वास घ्यायला ना, त्याचं पूर्ण शरीर हलतं, खालचा पार्ट वर येतो, वरचा पार्ट खाली येतो. तर भगवान ज्यावेळेस झोपतात ना अनंत शेषावरती, अनंत शेष ज्यावेळेस श्वास घेतात सोडतात ना, तर ते भगवान ते अनंत शेषाचं जे शरीर आहे ना, पूर्ण खालीवर होतं. त्यामुळे भगवंत आहे ना खालू असं नाही का सापाच्या शरीरावरती. त्यामुळे काय होतं, पाठ दुखत मालिश होते भगवंतांची पाठीची. आणि दुसरं काय, आपण बघा आता मी थोड्या वेळात बसलो, पाठ ओली झाली माझी. भगवंतांची पाठ ओली होत नाही का? कारण अनंत शेषाच्या शरीरामध्ये गॅप असतो बघा. साप ज्यावेळेस वेटाळ घालून बसतो तर 2 वेटाळ्यामध्ये गॅप असतो ना, तिथून हवा मध्ये येते. त्यामुळे भगवंताचं पाठ ओली होत नाही, त्यामुळे घामुळे व्हायचा विषयच नाही. समजलं का तुम्हाला? आणि त्या अनंत शेष वर आहेत ना असे फणा काढून आहेत. तर तुम्ही बघितलं का माताजी लोक ज्यावेळेस बाळाला झोपी घालतात मांडीवरती घेऊन, तर माताजी लोक ज्यावेळेस बाळाला जीव घालत असतात ना मांडीवरती घेऊन, बाळ जर झोपाना गेलं ना, तर मी बघितलं बरं का, आता तुम्ही बघितलं का नाही मला माहीत नाही. तर माताजी काय करतात, बाळाला समजा उकडायला लागलं असं करतात, त्याच्या डोळ्यावरती तोंडावरती करतात का नाही, मग ते बाळ असं झोप असं ते एकदम नाही का असं धुंदी आल्यासारखी नशा आल्यासारखं करतं. मग ते अजून फुकलं ना, अनंत शेष वरून तेच करतात भगवंताला. वर येत ना असे ते भगवंताला हवा घालतात. मग ते भगवंताला हवा घालतात भगवंत सुखामध्ये. आणि कसे झोपलेत म्हणे, सुखनिद्रित राम, टेन्शन नाही भगवंताच्या चेहऱ्यावर. आपण झोपल्यानंतर फोटो काढायला लावा. तुम्ही झोपले ना, म्हणायचं फक्त मी झोपल्यानंतर फोटो काढ, आणि बघायचं असं सिरियस तोंड असतं ब्रोजी, आणि टेन्शन असतं चेहऱ्यावरती, आणि आवाज चालू असतो, आवाज चालू. आणि ज्यावेळेस आपण झोपतो ना, भगवंत कसे आहेत, सुखनिद्रित. चेहऱ्यावरती काय असतं, स्माईल असतं. आणि भगवंत ज्यावेळेस झोपतात ना, तर आपण ज्यावेळेस झोपतो ना, फरक आहे दोघांमध्ये. आपण झोपल्यानंतर ज्यावेळेस उठतो ना सकाळी, इथून असे लाळ आलेले असते, इथं सगळं चिपडं आलेलं असतं, आणि पांढरं झालेलं सगळं, आणि बदबू, अशी आपली परिस्थिती आहे बरोबर. म्हणून सकाळी उठल्या उठल्या बघा आधी कुठं पळतात, बाथरूममध्ये तोंडावर पाणी मारायला. का? कारण आपलं अशुद्ध आहे ना आपण. राम तसे नाहीत, भगवंत तसे नाहीत, सुखनिद्रित राम, सुखामध्ये झोपलेले आहेत, हसत हसत स्मित हास्य करत झोपतात. विशेष म्हणजे झोपून सगळं ब्रह्मांड मॅनेज करतात. समजते का? संकल्पानुसार. असं नाही बघा, एक घर चालवायचं म्हणलं तर किती टेन्शन आहे पुरुष. कामाला जावा, घरी फोन करा, आलेत का पाहुणे, कुठवर आलेत बघ, मी यायच लागलोय, गाडीवर आहे, लेकरांची शाळा गेली का, सोडली का, डब्बा दिला का, आलं नाही का अजून शाळेतून, जा लवकर स्कूटी घेऊन, रिक्षा आलं नाही का, जा लवकर स्कूटी घेऊन, मग का गेली का नाही, आली का नाही, किती वेळा अजून, भाजी आणू का, भाजी आणा, पाहुणे यायला लागलेत, पळा पळा पळा, भाजी आणा. एक घर मॅनेज करायचं म्हणलं तर रोजी. मग भगवंत झोपलेत अनंत शेषावरती. असं आहे कधी वाकीटाकीवरून कॉल यायला, हां ह्या ग्रहावरती प्रॉब्लेम चालू आहे भगवंता, लवकर या, असला आहे का काय फोन यायला? काय नाही, निवांत झोपलेले आहेत सुखनिद्रेमध्ये, आणि झोपेतच सगळे मॅनेजमेंट चालू आहे रोजी. ह्याला म्हणतात सुखनिद्रित राम, नो टेन्शन. मग ते आणि सुखनिद्रित राम त्याचं एक कारण आहे अजून, का बरं सुखामध्ये झोपतात म्हणे. तर एकदा काय झालं, राम भगवंताने हनुमानजी बोलत होते, गप्पा मारत होते, लक्ष्मणजी जवळच उभारले होते. मग भगवंत काय म्हणले हनुमानजींना, हनुमान म्हणे तुझ्यावरती लक्ष्मणापेक्षा जास्त जीव आहे माझा. भगवंत म्हणले हनुमानजींना. लक्ष्मण तिथेच उभारले होते. मग भगवंताने लक्ष्मणजींकडे बघितलं, लक्ष्मणजींना म्हणले तुम्हाला वाईट वाटलं का मी यांना असं म्हणल्यामुळं? लक्ष्मणजी म्हणले नाही, ते खरं आहे म्हणले तुम्ही म्हणण्यानं. कसं खरं आहे म्हणे? लक्ष्मणजी म्हणले मी 24 वर्ष सीतामातेची सेवा केली. किती वर्ष? तरीसुद्धा सीतेने माझ्यावरती संशय घेतला, लक्ष्मणावरती. राम भगवंत त्या मारीच हरणाला मारायला गेले ना, तर लक्ष्मणजी जात नव्हते. तर सीतामाता म्हणल्या तुम्ही का जात नाही मला माहिती आहे म्हणे, तुम्हाला माझा भोग करायचा म्हणून तुम्ही जात नाही. 24 वर्ष सेवा करून काय ऐकावं लागलं, हे शब्द ऐकावं लागले. लक्ष्मणजी म्हणले हनुमानजी लंकेला गेला, अशोक वाटिकेमध्ये 8-10 तास सीतामातेपाशी थांबले होते, तर सीतामातेचं मन जिंकून घेतलं आणि पूर्ण विश्वास जिंकून घेतला. मग हनुमानजी खरंच ग्रेट आहेत ना म्हणले माझ्यापेक्षा, आणि तुमचा त्यांच्यावरची जीव असणं स्वाभाविक आहे. आणि लक्ष्मणजी काय म्हणले, आणि मी अनंत शेषावरती आहेत ना भगवंत. लक्ष्मणजी म्हणले भगवंता मी तुम्हाला एकट्याला धारण करतो, हनुमानजींनी तुम्हाला आणि मला दोघाला धारण केलंय. ऋषीमुख पर्वतावर ज्यावेळेस चालले होते ना,
राम आणि लक्ष्मण तर हनुमानजीने दोघाला एकाला इथं बसून आकाश मार्गाने घेऊन गेले होते. तर लक्ष्मणजी म्हणले मी अनंत शेष आहे, माझं ओझं प्लस तुमचं ओझं दोघांना घेऊन हा हनुमान जातोय, म्हणजे ग्रेटच आहे तू माझ्यापेक्षा, त्यात चुकीचं काय आहे म्हणे. मग भगवंत इतके खुश झाले. मग हनुमानजीकडे बघितलं, तुम्हाला काय वाटलं म्हणे मी तुमची स्तुती केल्यावर. तर हनुमानजी म्हणले भगवंत तुम्ही म्हणलात ते खरं आहे. तुम्ही काय म्हणलात म्हणे की लक्ष्मणापेक्षा जास्त जीव माझ्यावरती आहे. खरंच आहे ते. तुम्ही मला स्पष्ट सांगितलं की तुमचं लक्ष्मणावरती जास्त जीव आहे. का बरं म्हणे, आपण म्हणतो ना समजा एखाद्या व्यक्तीला की मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणतो ना आपण, पण ते जीवापेक्षा जास्त कोण प्रेम करते कोणावर? जीव जर जायची वेळ आली तर मला सांगा, रावण एवढा प्रेम करायचा, सॉरी कंस आहे ना, देवकीवर बहीण होती ना कंसाची, किती प्रेम करायचं जीवापेक्षा जास्त. पण ज्यावेळेस कंसावरती आलं तलवार घेऊन केस असे पकडले देवकीचे, गळा कापायला तयार झाला जीवावर आल्यावर. मग भगवंत काय म्हणले, लक्ष्मणापेक्षा तू मला जास्त प्रिय आहेस म्हणे. म्हणजे काय, लक्ष्मण तुमचा जीव आहे आणि जीवापेक्षा जास्त प्रिय कोण? उगं म्हणताय म्हणे तुम्ही भगवंता, लक्ष्मण म्हणजे तुम्हाला जास्त प्रिय. हे ज्यावेळेस ऐकलं ना भगवंतांनी, इतके प्रसन्न झाले. म्हणे माझे भक्त किती विशेष असतात, एकमेकांचं कौतुक करण्यासाठी, ग्लोरिफिकेशन करण्यासाठी स्पर्धा असते भक्तांमध्ये. ते ऐकून भगवंत सुखनिद्रित राम, सुखामध्ये झोपतात. म्हणजे माझे भक्त खूप काय आहेत म्हणे, खूप प्रेम करतात एकमेकावरती, आणि त्या भक्तांच्या एकमेकांच्या प्रेमामुळं भगवंत सुखानं निद्रा घेतात. हनुमानजी आणि लक्ष्मण आपल्यासारखे नाहीत. म्हणजे सोलापूरचे सगळे चांगले आहेत, धाराशिव सांगतो. आपण भगवंताची झोप उडवतो. आपण आहे ना भगवंताची झोप उडवतो. बघा भक्तामध्ये भांडणं होतात. हे भक्त त्याची चाळी सांगतोय, तो त्याची चाळी सांगतोय, भांडणं चालू आहेत सगळे एकमेकांचे. त्यांना झोप लागत नाही रात्रभर. ते कसं आपल्यामुळे सुखनिद्रीमध्ये झोपणार का? आपण झोप उडवली भगवंताची प्रभुपादांची, भांडणं करून भक्तांमध्ये. पण लक्ष्मण जहान म्हणजे तसे नाहीत. म्हणून काय सांगितलंय, शुद्ध ब्रह्म परात्पर रामा, कालात्मक परमेश्वर रामा, शेषतल्प सुख निद्रित रामा, ब्रह्मा आदि अमर प्रार्थित रामा. ब्रह्म आदि अमर प्रार्थित रामा, ब्रह्माजी आदि अमर प्रार्थित रामा. अमर म्हणजे कोण? देवता. ब्रह्माजी आणि सारे देवी देवता ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस कोणाला प्रार्थना करतात? भगवंतांना. म्हणजे अमर देवतासुद्धा कोणाला शरण जातात? भगवंतांची मदत मागतात. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय, ब्रह्मा आदि अमर प्रार्थित रामा. लक्षपूर्वक आहे का? चंड किरण कुल मंडन रामा. म्हणा, चंड किरण कुल मंडन रामा, चंड किरण कुल मंडन रामा. म्हणजे काय? चंड किरण म्हणजे काय? सूर्यवंशामध्ये राम आलेले आहेत. कुठल्या वंशामध्ये? लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेस राम भगवंतांना सुरुवातीला कैकेयी मातेने बोलवलं, कुठं? त्यांना सांगायचं आता वनवासाला तुम्हाला जायचं आहे, त्यावेळेस प्रसंग आहे. लक्षपूर्वक आहे का? कैकेयी माता दशरथ महाराज एका रूममध्ये आहेत. कैकेयी मातेनं वरदान मागितलं ना दशरथ महाराजांना की भरत राजा झाला पाहिजे आणि राम कुठे गेला पाहिजे? वनवासाला. तर पहिली बातमी राम भगवंतांना सांगायला गेले. कोणती माहिती का? की तुम्हाला कैकेयीनी आणि दशरथ महाराजांनी अर्जंट बोलवलं आहे. अजून सांगितलं नाही बातमी काय ती. लक्षपूर्वक आहे का? तर ज्यावेळेस बोलवलं ना कैकेयी मातेनी आणि दशरथ महाराजांनी, राम चाललेत, भगवंत चाललेत. जात असताना राम भगवंत दशरथ महाराजांकडे जात असताना राम भगवंतांना एक नाव पडलेलं आहे. हे बघा, राम भगवंतांना आधी बातमी सांगितली होती की तुम्ही कोण होणार आहेत? तुम्ही अयोध्येचे कोण होणार आहेत? राजा, अशी बातमी सांगितली होती. हे राम भगवंतांना माहीत होतं. नंतर आता कैकेयीने दशरथ महाराजांनी बोलवलं, रूममध्ये बोलवलेलं आहे. आता राम भगवंत चालत चाललेत. राम भगवंत चालत जात असताना राम भगवंतांचं एक नाव पडलं, कुलदीपक. काय नाव पडलं? कुलदीपक. का बरं नाव पडलं कुलदीपक माहिती का? दिवा असतो ना, दिवा, दीपक. ते दिवा जळण्यासाठी त्याला कशाची गरज असते? वात आणि तेल. म्हणजे दीपक जो असतो तो जळण्यासाठी दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून असतो. मग तो काय होतो? प्रकाशित. बरोबर. मग राम भगवंत ज्या वेळेस दशरथ महाराजांना भेटायला चालले, कैकेयीला भेटायला चालले, त्यावेळेस सगळे लोक राम भगवंतांना काय म्हणतात? कुलदीपक. म्हणजे काय? राम राजा होणार, पण अयोध्येचं ऐश्वर, अयोध्येची संपत्तीचं त्याला आश्रय मिळाल्यानंतर तो राजा होणार. म्हणजे जसं दिव्याला आधार लागतो तसं रामाला कोणाचा आधार आहे म्हणे? अयोध्येच्या ऐश्वर्याचा, संपत्तीचा. म्हणून नाव काय पडलं म्हणे भगवंतांचं? कुलदीपक. लक्षपूर्वक आहे का? भगवंताच्या वेळेस मध्ये गेले ना कैकेयी मातेच्या समोर, दशरथ महाराजांच्या समोर, मग भगवंतांना सांगितलं काय? तुम्हाला 14 वर्ष वनवासाला
जायचं आहे. हां, लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. मग भगवंतांच्या चेहऱ्यावरती जराही काय म्हणतात, भगवंतांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन 1% सुद्धा चेंज झालं नाही. जसे मध्ये येताना होते तसंच बातमी ऐकल्यानंतर चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन. समजतं का? समजा आपल्याला समजलं तुमचा रिझल्ट लागला, 10वीचा रिझल्ट लागला, 90% पडले, डान्स चालू आहे, 90% पडले, 90% हसायला चालू आहे, आणि दुसरं एक जण पळत आलं, हे थांबा थांबा म्हणे, काय ते रिझल्ट जरा चेंज केला म्हणे, चुकीचा लागला होता. समजलं का? आणि पुन्हा टक्के आले 35. समजलं का? ते नजर चुकीने झालं होतं, अपडेट केलं ते. म्हणजे आधी चेहरा कसा होता हसायला, पुन्हा तसं राम भगवंतांना आधी सांगितलं राजा होणार. भगवंतांचा चेहरा हे बघा, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुखामध्ये दुःखामध्ये जे समभाव ठेवतात ते राम आहेत. मग ज्यावेळेस राम भगवंतांनी बातमी ऐकली ना की तुला वनवासाला जायचं आहे, राम वनवासाला जायचं आहे, त्यावेळेस भगवंताचं एक नाव पडलं. त्यांचं नाव आहे मनी. काय नाव पडलं? मनी. मनी म्हणजे काय? जो मनी असतो ना, हिरा, त्याला प्रकाश देण्यासाठी दुसऱ्याची गरज नसते, स्वतः प्रकाशित असतो. त्याला कोणाच्या आश्रयाची गरज. सुरुवातीला नाव काय पडलं होतं? कुलदीपक. सुरुवातीला नाव काय पडलं? कुलदीपक. दिव्याला दुसऱ्याची गरज असते. परत बघा, बातमी सांगितली भगवंतांना अयोध्येची गरज नाही, कशाची गरज नाही, म्हणून भगवंताचं नाव काय पडलं? मनी. पण मण्याचं काय विशेष आहे? मनी जर एखाद्या टेबलावर ठेवला तर त्या टेबलापुरताच उजेड देतो, रूममध्ये उजेड देत नाही. हे मण्याचं विशेष आहे. समजलं? मग भगवंत काय केले? बातमी ऐकले आणि बाहेर आले अयोध्येच्या बाहेर. करोडो अयोध्येवासी बाहेर थांबलेले आहेत, भगवंत वरती आलेले आहेत, आणि राम भगवंताच्या नावाचा जयघोष चालू आहे. बाहेरच्या लोकांना अजून माहीत नाही की मध्ये काय झालेलं आहे. तरीसुद्धा भगवंतांच्या चेहऱ्यावर तेवढंच तेज होतं जेवढं आनंदाची बातमी ऐकल्यानंतर होतं, तेवढंच तेज वनवासाला जा म्हणल्यानंतर होतं. लोकांना काय माहीत. आणि भगवंत बाहेर आले, सकाळची वेळ होती, सूर्य उगवला होता, असा सूर्याचा प्रकाश भगवंताच्या चेहऱ्यावरती आला, आणि भगवंत असं सूर्याकडे बघत होते. ते तेज ज्यावेळेस भगवंताचं बघितलं, मग त्यांना एक नाव पडलं, सूर्यकुल सूर्य. काय नाव पडलं? सूर्यकुल सूर्य. म्हणजे सूर्याला चमकण्यासाठी कुणाचीच गरज नसते, आणि सूर्याचा उजाड का टेबलापुरता सगळ्या ब्रह्मांडाला सूर्य प्रकाशित करतो. तसे राम जे आहेत ना म्हणे, ते आता बाहेर पडणार आहेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करणार आहेत भगवंत. म्हणून नाव काय पडलं? सूर्यकुल सूर्य भगवंताचं नाव पडलं. आणि बघा, राम जे आहेत ना भगवंत, जोपर्यंत दशरथ महाराजांच्या जवळ होते, दशरथ महाराजांचा खूप जीव होता राम भगवंतावरती, पण दशरथ महाराज राम भगवंतांना बाहेरच जाऊ देत नव्हते कुठं. म्हणजे कुठंच पाठवायचं ना, माझ्याजवळ माझा राम राहायला पाहिजे. मग तो राम कसा होता? नयनाभिराम. कसला राम? म्हणजे काय? दशरथ महाराजांच्या डोळ्याचं काजळ. म्हणजे कोण? नयनाभिराम. पण विश्वामित्र मुनी आले, नयनाभिराम काढून घेतला आणि लोकाभिराम केला. म्हणून आपण काय म्हणतो? लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम. नयनाभिराम काढून लोकाभिराम, संपूर्ण विश्वाला राम दिले. जर विश्वामित्र मुनी आले नसते आणि कैकेयी माता नसत्या तर राम भेटले नसते. समजते तुम्हाला? म्हणून राम कोण आहेत म्हणे? चंड किरण कुण मंडन रामा. सूर्यवंशामध्ये आलेला, सूर्याला प्रकाशित करणारा राम. समजतंय? पुढचं लक्षपूर्वक आहे का? श्रीमद दशरथ नंदन राम. दशरथ महाराजांचा राम. वेळ आहे ना? लक्षपूर्वक आहे का? हे एवढं संपवतो मी. श्रीमद दशरथ नंदन राम. दशरथाचा नंदन राम. आपल्याला माहिती आहे ना, दशरथ महाराजांना पुत्र नव्हते, आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केला दशरथ महाराजांनी. आणि ऋषीशृंग नावाचे एक ऋषी होते. कोणते? ऋषीशृंग. त्या ऋषीशृंगाने हा पुत्रकामेष्टी यज्ञ केला, आणि तो पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यातनं एक यज्ञपुरुष प्रगट झालेले आहेत, खिरीचं पात्र घेऊन. पायस म्हणतात त्या खिरीला. खिरीला संस्कृत शब्द आहे पायस. पात्र घेऊन आले आणि त्याचे 3 भाग केले. एक कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, तिघींना दिले. लक्षपूर्वक आहे का? आणि कौसल्यानं आणि कैकेयीनं काय केले? दोघीतला एक भाग काढून परत सुमित्राला दिला. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, 2च भाग केले होते. एक कौसल्याला दिलता आणि कैकेयीला दिलता. त्या दोघींनी परत दोघांचा एक कुणाला दिला? सुमित्राला. म्हणून तिला किती झाले मुलं? 2. आणि कैकेयीला कोण? कैकेयीला राम, भरत. आणि राम कौसल्याचा रामबाई
कौसल्यचा राम. राम कोणाचा आहे? कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम. भाबड्या या भक्तासाठी, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्यचा राम बाई, कौसल्यचा राम. राम कोणाचा आहे? कौशल्याचा राम. आणि मग ते दशरथ महाराजांचे पुत्र म्हणून भगवंत प्रगट झालेले आहेत. म्हणून काय सांगितलंय? श्रीमद दशरथ नंदन राम. आणि दशरथ महाराजांना 80 वर्ष झाले होते तरीसुद्धा संतान नव्हती. आणि जुन्या काळामध्ये असं होतं, जोपर्यंत एक राजा प्रजेला मुलगा देत नाही तोपर्यंत प्रजा त्या राजावर नाराज राहायची. का बरं? ती प्रजा म्हणायची, जर तुम्ही मुलगा नाही दिला तर हे राज्य कोण चालवणार पुढे? मी काय मुलाचं समर्थन करत नाही. तुम्ही म्हणताल प्रभूजी इथे येऊन सांगायलेत मुलगी नको मुलगा, ते नाही सांगत मी, पहिल्या काळातलं सांगायला लागलो. लक्षपूर्वक आहे का? तर दशरथ महाराजांना सगळी प्रजा नाराज होती ना, मुलगा नाही म्हणून. हे अयोध्या कोण चालवणार नंतर? म्हणून दशरथ महाराज रडत रडत कुणाकडे गेले होते? वसिष्ठ मुनींकडं. बघा, पृथ्वीचे राजा कुठे गेलाय पळत? पायामध्ये चप्पल नाही प्रभूजी. रडत रडत वसिष्ठ मुनींकडे गेलेत. वसिष्ठ मुनी कुठं राहत होते? झोपडीमध्ये. आणि पृथ्वीचा राजा कुठं चाललाय? झोपडीतल्या माणसाकडे. त्यांच्या चरणावर जाऊन पडले. वसिष्ठ मुनींचं काय झालं म्हणे, राजा का रडतोय? तर दशरथ महाराजांनी सांगितलं म्हणे, हे गुरु महाराज म्हणे, मूल नाही हो मला, संतान नाही, अयोध्या कोण सांभाळणार? तर मग वसिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं, तुम्ही एक काम करा म्हणे, पुत्रकामेष्टी यज्ञ करा आणि ऋषीशृंगाकडनं करा, पुत्र प्रकट होतील, ते तुमचं राज्य चालवतील. म्हणून मग भगवंत प्रकट झाले दशरथ महाराजांचा पुत्र म्हणून. म्हणून काय सांगितलं? श्रीमद दशरथ नंदन राम. परत काय? माझ्या पाठीमागं म्हणा, कौसल्या सुखवर्धन राम. कौशल्याचं सुखवर्धन करणारा राम. सुखवर्धन करणारा म्हणजे काय? सुख वाढवणारा. हां, लक्षपूर्वक आहे का? ज्या वेळेस विश्वामित्र मुनी राम भगवंतांना नेण्यासाठी दशरथ महाराजांच्या राजसभेमध्ये आले. दशरथ महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, सगळे मंत्री बसलेले आहेत, राजसभा सगळी भरलेली आहे. आणि विश्वामित्र मुनी एकदम तन 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 करत फास्ट एकदम मध्ये आले. जसं विश्वामित्र मुनींना बघितलं, दशरथ महाराज उभे राहिले आणि पळत आले खाली. पळत आले आणि दंडोत प्रणाम घातला. म्हणे, गुरु महाराज तुम्ही कशाला आलात? मला बोलवायचं, मी आलो असतो. दशरथ, लक्षपूर्वक आहे का? दशरथ म्हणे, मला एक वचन दे. दशरथ महाराज म्हणले, काय पाहिजे गुरु महाराज? जीव देऊ का माझा? वचन दे मला, मला देणार का मी मागेल ते? दशरथ महाराज म्हणले, हे गुरु महाराज म्हणे, रघुवंशाचे एक ब्रीद वाक्य आहे, प्राण जाय पर वचन जाय. मागा म्हणे, तुम्ही प्राण मागितलं तरी देणार. दशरथा विचार कर म्हणे, माग म्हणे, गुरु महाराज मागा तरी तुम्ही, वचन देतो म्हणे तुम्हाला. वचन दिलं म्हणे, तुम्हाला काय पाहिजे? राम पाहिजे. गोविंद आहे ना म्हणा. पायाखाल जमिनी सरकली, राम पाहिजे म्हणल्यावर. राम पाहिजे? राम कशाला पाहिजे? म्हणे, विश्वामित्र मुनी म्हणले, मी एक यज्ञ करतोय, हे त्राटका मारीत सुबाहू हे यज्ञ होऊ देत नाहीत म्हणे, माझं डिस्टर्ब करायला लागलेत मला, त्यासाठी मला राम पाहिजे मला रक्षण करण्यासाठी. दशरथ महाराज रडायला लागले. म्हणले, हे गुरु महाराज, राम फक्त 11 वर्षाचे येतो, छोटा येतो, मी येतो ना म्हणे, सगळी अयोध्येची सेना घेऊन येतो. विश्वामित्र मुनी म्हणले, तू नाही पाहिजे, मला राम पाहिजे. दशरथ महाराज म्हणले, रामची काय गरज आहे, मी सगळी सेना घेऊन येतो ना. असे चिडले. विश्वामित्र मुनी, खोटं बोलतो, प्राण जाय पर वचन न जाय म्हणतो ना, आता बदलतो शब्दावरून, श्रापच द्यायला तयार झाले. बरोबर, श्राप द्यायलेच होते. वसिष्ठ मुनी पळत आले आणि दशरथांना बाजूला घेतलं. दशरथ महाराजांना म्हणले, ती शांत आहे तर ठीक आहे, डोक्याला ताण झाला तर अवघड होईल तुमच्या पण आमच्या पण. आणि वसिष्ठ मुनींनी समजून सांगितलं, विश्वामित्र मुनी कोणी साधारण नाहीत, राम भगवंताला रामाला मागायला आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. आणि असं समजू नका की विश्वामित्र मुनी कोणाला मारू शकत नाहीत, ते पण असुरांचा वध करू शकतात, पण यज्ञ करायला बसल्यानंतर ते उठू शकत नाहीत, म्हणून त्यांना राम न्यायचेत. तुम्ही राम भगवंताला पाठवा, काळजी करू नका. कदाचित विश्वामित्र मुनींचा आणखी काय उद्देश असेल राम भगवंतांना न्यायचा, द्या म्हणे. मग वसिष्ठ मुनींनी सांगितल्यानंतर दशरथ महाराजांनी दिले राम. आता लक्षपूर्वक आहे का? राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र मुनी. समोर विश्वामित्र मुनी आहेत, मागं राम, त्यांच्या मागं लक्ष्मण. तिघंजण अयोध्येच्या बाहेर पडायला लागलेत. कुठं जायचं आता? यज्ञाकडं, मिथिलेकडं, त्या दिशेला जायचं. आणि निघाले तिघंजण. असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये की विश्वामित्र मुनी राम आणि लक्ष्मणच्या वेळेस तिघंजण चालले होते ना, तर एक 3 फणांचा नाग चालल्यासारखं दिसत होते म्हणे. किती फणांचा? 3 फणांचा. आणि
भगवंत ज्यावेळी चालले होते, आता अयोध्येचं ऐश्वर्य बघत बघत चालले, अयोध्या कशी दिसते हे दृश्यच खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, तेवढं डिटेलमध्ये नाही जायचं. पण तिघजण चाललेले आहेत आणि दिवसभर प्रवास करून थकले. राम भगवंत दमले, लक्ष्मण दमले आणि दिवसभर राम भगवंत प्रश्न विचारायचे गुरु महाराजांना, हे काय गुरु महाराज, हे कशाचं झाड आहे, ह्याचा काय उपयोग आहे, मग सगळं सांगायचे. शरयू नदी आहे, हिचा उगम कुठं झाला, सगळे विश्वामित्र मुनी सांगत होते. दिवसभर चालून चालून थकले आणि तमसा नदीच्या काठी झोपले. रात्री आराम करायचं म्हणले, ठीक आहे झोपले. मग विश्वामित्र मुनी झोपले, त्यांचे चरण दाबत दाबत राम भगवंत झोपले आणि राम भगवंताचे चरण दाबत दाबत लक्ष्मणजी झोपले, तिघेही झोपले. सगळ्यात आधी विश्वामित्र झोपले, नंतर राम, नंतर लक्ष्मण. सकाळी उठताना सगळ्यात आधी विश्वामित्र मुनी उठले, पहाटे उठले 3 वाजता ब्रह्ममुहूर्ताला. किती जण उठतात खरं सांगा बरं ब्रह्ममुहूर्ताला, आयुष्यपत सांगायचं. 1 2 3 4 5 6 ब्रह्ममुहूर्ताला. ब्रह्ममुहूर्ताला म्हणजे कितीला? 3:30ला. तुम्ही म्हणाल प्रभूजी आम्ही झोपताव 3:30ला, तुम्ही उठायचं सांगाला 3:30ला झोपायचं. उठलं पाहिजे. हां, आता मी सांगणार आहे तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का काय हा श्लोक आहे, कौसल्या सुखवर्धन रामा. मग विश्वामित्र मुनी उठले आणि स्नान वगैरे केलं, पहाटे साधना केली. त्यांची साधना पहाटेच केली पाहिजे, लक्षपूर्वक आहे का. जप कधी केला पाहिजे? पहाटे ब्रह्ममुहूर्ताला. मग काय जण म्हणतात प्रभूजी दिवसभर केला तर जमत नाही का? दुपारी संध्याकाळी जमतो ना. पण प्रत्येक वेळेचा एक महत्त्व आहे. सकाळी सत्वगुण प्रबळ असतो, दुपारी रजोगुण प्रबळ असतो आणि संध्याकाळी तमोगुण. तमोगुणामध्ये नामस्मरण होत नाही, होतं पण मन लागत नाही, लक्षपूर्वक आहे का. तरी लोक काय म्हणतात मग त्याला काय होते संध्याकाळी जप केलं तर. आता मला सांगा, दारू पिणारा माणूस, त्याला जर तुम्ही म्हणलं पहाटे दारू पिऊ, त्याला म्हणायचं पहाटे दारू प्यायची, ती म्हणते डोक्यावर पडला का, पहाटे दारू असते का. दारू कधी प्यायची असते? रात्री 10च्या नंतर, कारण तसं वातावरण तयार होते ना 10च्या नंतर. तमोगुण एकदम वाढलेला असतो 10 वाजता, त्यावेळेस दारू प्यायला मजा येते. मला माहीत नाही, ऐकलंय असं, लोकांकडनं असं ऐकलंय की रात्री 10च्या नंतर दारू प्यायला मजा येते. का म्हणे तर दारू तामसिक आहे आणि ती वेळ पण तामसिक असते, त्याच्यामुळं आनंद वर्धन होतं, आनंद वाढतो. पण त्याच दारुड्याला जर तुम्ही म्हणले पहाटे ब्रह्ममुहूर्ताला दारू पिऊ, ती पिईल का? मला सांगा, दारू प्यायला जर टाईम असेल मग जपायला नसेल का? दारू प्यायला जर रात्रीचा मुहूर्त आहे तर मग जप करायला नसेल का सकाळचा मुहूर्त? म्हणून ब्रह्ममुहूर्ताला जर आपण नामस्मरण केलं ना तर भगवंताचा डायरेक्टली संपर्क होतो, लवकर कनेक्शन इस्टॅब्लिश होतं, नाहीतर वेळ लागतो. मग समजते का. मग विश्वामित्र मुनी उठले, सकाळची साधना केली, स्नान केलं आणि नंतर दिवस निघाला होता, उजडला होता. विश्वामित्र मुनी आले, राम झोपलेले आहेत, सुखनिद्रित राम लक्ष्मण झोपलेले आहेत आणि विश्वामित्र मुनी आले आणि सूर्य नुकताच उगवला होता असं, आणि सूर्याचा प्रकाश भगवंताच्या चेहऱ्यावर पडला आणि विश्वामित्र मुनींनी बघितलं. राम भगवान उठवायले होते, उठा म्हणून बघितलं, रडायच लागले. विश्वामित्र मुनी रडायच लागले. का? ते भगवंताचा चेहरा बघून डोळ्यात पाणी आलं विश्वामित्र मुनींच्या. काय सुंदर दिसतो म्हणे राम. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाचे ओटे, रुळे माळकंठी वैजयंती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कसा आहे म्हणे हा राम? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तुकोबारायांनी पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. कसा दिसतो म्हणे भगवंत. मग तोच पांडुरंग राम आहे आणि तोच राम कृष्ण आहे. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमिष, इनके नयन गंभीर है, इनके चपल विशेष. ह्या दोघांमध्ये हा फरक आहे. राम कृष्ण दो एक आहे, राम आणि कृष्ण दोघे एकच आहेत, फरक नाही, फक्त छोटासा फरक आहे. काय? इनके नयन गंभीर है, किनके? राम भगवान के. और इनके चपल विशेष, एक जगह पे टिकते नाही, एका ठिकाणी कृष्ण कधी थांबत नाहीत. हाच फरक आहे. हां, लक्षपूर्वक आहे का. मग विश्वामित्र मुनीने बघितलं, राम भगवंतांना रडायला लागले आणि सगळ्यात पहिल्यांदा राम भगवंतांना बघितल्यानंतर आठवण आली कौशल्याची. विश्वामित्र मुनी म्हणले काय कौशल्य भाग्यवान आहे, कौशल्य किती भाग्यवान आहे म्हणले. रोज या रामाला बघते सकाळी,
ह्या रामाला रोज सकाळी उठल्यानंतर बघते, इतका सुंदर राम आहे म्हणे, काय त्या कौशल्याचं वर्णन करावं म्हणे. कौशल्याचंच गुणगान चालू केलं विश्वामित्र मुनींनी. बघा, विश्वामित्र मुनी हे ब्रह्मचारी आहेत, आणि ब्रह्मचारी लोक शक्यतो, संन्यासी लोक कुणाचं, कुठल्या स्त्रीचं गुणगान करत, पण विश्वामित्रासारखे मुनी कौशल्याचं गुणगान करालेत. आणि खूप जगप्रसिद्ध श्लोक विश्वामित्र मुनींनी त्यावेळेस राम भगवंतासाठी म्हणला. कोणता? कौसल्या सुप्रजा रामा पूर्वसंध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमानिकम. हा श्लोक विश्वामित्र मुनींनी राम भगवंतांना बघत बघत रचना केली. कोणता? कौसल्या सुप्रजा रामा पूर्वसंध्या प्रवर्तते. असं वर्णन आहे बरं का. विश्वामित्र मुनी या श्लोकाची रचना करत असताना 1 तास कौसल्या 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 कौसल्या, कौशल्याच्या पुढे जातच नव्हते. कौसल्या कौसल्या कौसल्या, 1 तास कौशल्या कौशल्या नंतर मग कौसल्या सुप्रजा रामा पूर्वसंध्या. हे कौशल्याच्या प्रिय पुत्रा, हे राम म्हणे, रात्र संपलेली आहे, दिवस उजळलेला आहे, उत्तिष्ठ नरशार्दूल. काय म्हणले? हे नरामधल्या सिंहा, नरसिंहा. हे कोण आहेत? नरसिंह. राम कोण आहेत? नरसिंह. हे रावणाला पण माहीत होतं राम नरसिंह आहेत म्हणून, तरी त्यानं ऐकलं नाही. कारण रामाची एक कॅटेगरी होती, रावणाची एक कॅटेगरी होती, विशेष कॅटेगरी, HNS, हम नहीं सुधरेंगे. कुठली कॅटेगरी होती? हम नहीं सुधरेंगे. त्या रावणाला आहे ना बली महाराजांनी सांगितलं होतं. बली महाराज माहीत आहेत? बली महाराज, ज्यांना वामन भगवंतांनी सुतल लोकामध्ये घातलेलं आहे. त्या बली महाराजाकडे रावण गेला होता मदत मागण्यासाठी. राम आला म्हणे अटॅक करून. तर ते बली महाराज म्हणले, सुतल लोकामध्ये गेला होता रावण, बली महाराजांना मदत मागायला. बली महाराजांनी खांद्यावर हात ठेवला त्याला आणि गच्चीवर घेऊन गेले वरी, आणि त्याला एक पर्वत दाखवला सोन्याचा. लक्षपूर्वक आहे का? नरसिंह पुराणामध्ये कथा आहे. त्याला सोन्याचा पर्वत दाखवला, एक प्रचंड मोठा 1000 किलोमीटर उंच पर्वत. माताजी लक्षपूर्वक आहे का? 1000 किलोमीटर उंच पर्वत सोन्याचा. बली महाराज दिसते का तुला ते? म्हणे हो दिसते. ते काय म्हणे? सोन्याचा पर्वत. रावण म्हणला, मी आलोय कशाला, तू तुम्हाला दाखवायला काय? मी मदत मागायला आलोय, तुम्हाला सोन्याचा पर्वत दाखवायला. बली महाराज म्हणे, तुला आवडलं का सोनं? मला आवडत का नाही, माझी लंका सोन्याची आहे. लंका कशाची आहे? सोन्यापासून बनवलेली लंका. माहिती आहे का तुम्हाला लंका? आणि कसलं सोनं? काय जंबूनाद. सोन्याचं नाव काय? त्या जंबूनाथ सोन्यापासून बनलेलं आहे लंका. जंबूनाथ सोनं म्हणजे काय? स्वर्गामध्ये हे सोनं तयार होतं. जांभळ आहे ना, जांभळ खायचं, त्या जांभळापासून हे सोनं तयार करतात. कोणाच्या घरी आहे जांभळाचं झाड? तुमच्या घरी आहे कोणा जांभळाचं झाड? जांभळाच्या झाडापासून हे सोनं तयार होतं स्वर्गामध्ये. त्याला म्हणतात जंबूनाथ सोनं. एकदम प्युअर सोनं आहे ते. त्या सोन्यापासून लंका तयार केलेली आहे सोन्याची. आणि रावणाचं जे महल होतं ते वैदुर्यमण्यांचं होतं. सोन्यापेक्षा कॉस्टली आहे वैदुर्यमणी, त्याच्यापासून रावणाचा महल बनवलेला आहे. तर ते सोन्याचं आहे सगळं. आणि आपले एक महाराज आहेत बघा, कोणते? इंद्रद्युम्न स्वामी महाराज. माहीत आहेत ना? इंद्रद्युम्न स्वामी महाराजांचं एक पुस्तक आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये त्यांनी प्रचार करतात ना तिकडं. तर महाराजांनी तिथे सांगितलं की रावण ब्राझीलच्या जंगलातनं लंकेला सोनं नेत होता, टनेलमधून खाली. ब्राझीलमधून लंकेला भुयारी मार्ग आहे. ॲमेझॉनच्या जंगलातनं लंकेला एक भुयारी मार्ग आहे. त्या भुयारी मार्गातनं ॲमेझॉनमधून रावण सोनं नेत होता लंकेला. कारण तिथं ब्राझीलमध्ये आत्ता पण ज्या ठिकाणी ते टनेल आहे ना, तिथं सोन्याचे स्मगलिंग होते. सोनं खूप सापडतं, त्यामुळे तिथं खूप मर्डर होतात म्हणतात महाराज त्या ठिकाणी. तर रावण तिथून सोनं नेत होतं. रावणाला सोनं खूप प्रिय आहे म्हणून तर सोन्याचं लंक तिथे. कुबेराची लंका हरण केली रावणाने. लंकेचं खूप वर्णन आहे बरं का, ते वेळ जाईल आपला. तर काय सांगत होतो मी, मग त्यांनी ते सोन्याचा पर्वत बघितला. बली महाराज काय म्हणले? ते सोन्याचं पर्वत नाही, ते काय म्हणे? कानातलं कुंडल. ते काय? कानातलं कुंडल. रावण पायाखाली जमीन सरकली, डोळे मोठे केला. कानातलं कुंडल? एवढा मोठा पर्वत? कोणाच्या कानातलं कुंडल? तर मग बली महाराज म्हणले, तुझ्या कानातलं कुंडल आहे म्हणे. रावण म्हणला, माझ्या कानातलं? एवढं मोठं? मी काय तेवढा मोठा काय? तू मागच्या जन्मात हिरण्यकश्यप होता म्हणे. कोण होता तू? हिरण्यकश्यप. हे तुझ्या कानातलं कुंडल आहे म्हणे. मग इथं कसं काय आलं? तर मग बली महाराज त्याला सांगतात, तुझं आणि नरसिंहदेवाचं युद्ध चालू होतं. आणि युद्ध असं चालू होतं की एक वेळेस असं झालं, नरसिंहदेव भगवंत हिरण्यकश्यपूला मारत होते. हिरण्यकश्यप भगवंतावर प्रहार करायचा. एक प्रसंग असा आला की नरसिंहदेव भगवंताने एक कानफडात आणली होती आणि ते गायब झाल्यानंतर हिरण्यकश्यप 5-10 मिनटं सापडलाच नाही तो. भगवंत हुडकायले कुठे गेला म्हणून. नंतर भगवंताला कळालं नखात अडकला होता. कुठं अडकला होता?
नरसिंहदेव भगवंतांच्या नखात अडकला होता. मग भगवंतांनी असा हात केलं ना, मग ते बाहेर पडला हिरण्यकशिपू. ते सोन्याचा पर्वत कुणाच्या कानातलं कुंडल आहे? हिरण्यकशिपूच्या. त्याचा कान केवढा असेल? हिरण्यकशिपूचा. आणि त्याचा कान तेवढा असेल तर तो हिरण्यकशिपू केवढा असेल? आणि तो हिरण्यकशिपू कुठं अडकलाय? भगवंताच्या. भगवंत केवढे असतील? नरसिंहदेव भगवंत. बली महाराज काय म्हणले? ते नरसिंहदेव भगवंत राम आहे म्हणे. त्याची बायको तू पळवून आणला, तुला लाज वाटत नाही? सोडून दे म्हणे सीतेला. नरसिंह आहे तो, नरसिंह भगवंत आहेत ते. त्यांची पत्नी तो हरण केला, समजत नाही का? रावण म्हणला याची आणि मला सगळं कळते म्हणे, पण मी हम नाही सुधरेंगे कॅटेगरीमधला आहे, त्यामुळे मी सीतेला परत करू शकत नाही. मग काय सांगत होतो? उत्तिष्ठ नर शार्दूल, हे नरामधल्या सिंहा, हे नरसिंहा उठ म्हणे, कर्तव्यम दैव महानिकम. हे राम, आपल्याला यज्ञ पूर्ण करण्यासाठी पुढे जायचं आहे, तुम्ही उठा. म्हणून विश्वामित्र मुनींनी राम भगवंतांना उठवलं. लक्षपूर्वक ऐका. पहाटे पहाटे भगवंताचं दर्शन केलं पाहिजे. पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्ताला, मंगल आरतीला. प्रभुपादांनी का ठेवली मंगल आरती? उगाच ठेवली काय मंगल आरती? तर भगवंतांचं जर पहाटे दर्शन केलं ना, हे बघा भगवंत पहाटे पहाटे उठलेले असतात, आंघोळ केलेली नसते भगवंतांनी. आणि आपण येतो, अल्टर उघडतो, भगवंतांना आपणच उठवतो येऊन, जे येतात मंगल आरतीला ते. आणि मग भगवंतांना उठवलं, एकदम भगवंताचा झोपेतून उठल्या उठल्या चेहरा आपण बघतो. जे इच्छा करताल ना ती इच्छा पूर्ण होती पहाटे. कारण काय माहिती आहे का, कांचीपुरम आहे ना, तुम्हाला एक सत्य घटना सांगतो. कांचीपुरम, तिथं एक वेदांत देशिकर नावाचे एक भक्त होते. एक 500 वर्षापूर्वीची घटना आहे जुनी. ते वेदांत देशिकर नावाचा एक भक्त होता. त्यांना एकाने विचारलं, म्हणे हे वेदांत देशिकर, भगवंतांचं दर्शन करण्याची म्हणजे योग्य वेळ कोणती आहे? तर त्यांनी सांगितलं की भगवंतांचे दर्शन करायची वेळ आहे ना कांचीपुरमच्या किंवा कुठलेही, पहाटे 5ला यायचं म्हणे दर्शनाला इथं. का बरं म्हणे पहाटे 5ला का बरं? तर मग ते वेदांत देशिकर त्याला म्हणले की तुला एक सिक्रेट सांगतो म्हणे मी, ते कोणाला सांगू नको. मग त्यांनी सांगितलं काय, कांचीपुरमचे जे भगवंत आहेत ना, ते दिवसभर उभारतात दर्शन देण्यासाठी. आणि त्यांच्याच मंदिराच्या मागे लक्ष्मी देवीचं मंदिर आहे, लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तर ते वेदांत देशिकर सांगतात की भगवंत दिवसभर उभारतात. जसं बघा विठ्ठल पुढे आहेत, रुक्मिणी मागे थांबलेले, आणि दिवसभर भगवंत उभारून दर्शन देतात भक्तांना. ते भगवंत काय करतात म्हणे, दिवसभर उभारतात, भक्तांना दर्शन देऊन, इच्छा देऊन, उभारून कंटाळतात दिवसभर. रात्री अल्टर बंद झालं, लक्ष्मी मातेकडे झोपायला जातात मागं मंदिरामध्ये. लक्ष्मी मातेकडे जाऊन झोपतात. कसं झोपतात म्हणे, लक्ष्मी मातेचा हात असा असतो आणि तिच्या हातावरती भगवंत डोकं ठेवून झोपतात. हरे कृष्ण. लक्षपूर्वक आहे का? तर त्या लक्ष्मी मातेच्या हातावरती भगवंत डोकं ठेवून झोपतात. मग भगवंत काय करतात, आडंग बदलली भगवंतांनी, लक्ष्मी मातेच्या हातातली बांगडी इथं रुतते, भगवंतांची इथं रुतते, त्याच्यामुळे त्याचा शिक्का उमडतो भगवंताची इथं. मग भगवंत काय करतात, पहाट झाली, भक्त येतात ना मंगल आरतीला, गडबडीमध्ये टाईम संपत आला आपला, टाईम इज अप. लक्षपूर्वक आहे का? एकदा काय झालं, राम आणि लक्ष्मण वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये काही दिवस राहिले होते. मग धनुष्य ट्रेनिंग घेतली. मग दोघंजण बाहेर चालले होते घरी वापस. वशिष्ठ मुनी म्हणले जा आता तुम्ही घरी, तुमचं झालं शिक्षण. म्हणजे एकच आठवडा राहिले, झालं म्हणले जा. उगा ते आगावपणा करायला म्हणून पाठवलं होतं शिकायला. मग रस्त्याने येताना लक्ष्मण म्हणजे काय म्हणले राम भगवंतांना, दादा म्हणे आपण एवढं शिक्षण घेतलं एक आठवडा, प्रॅक्टिकल काहीतरी झालं पाहिजे की. म्हणजे नुसतं धनुष्यबाण चालवायला शिकलं, ट्रेनिंग घेतलं, पण प्रत्यक्ष कसं कळणार आपलं आपण किती परफेक्ट झालो? भगवंत म्हणले कसं चेक करायचं? तेवढ्यात काय झालं, समोरून एक स्त्री चालली होती, एक बाई चालली होती समोरून. राम भगवंतांनी बघितलं, भगवंत म्हणजे थांब आपण प्रयोग करू. मग भगवंतांनी बाण काढला आणि ते बाईच्या नाकामध्ये नथ होती. भगवंतांनी बाण मारला, ते नाकातली नथ काढली, आकाशामध्ये घेऊन गेला. ते बाईला कळालं पण नाही. ती म्हणे माझी नथ कुठे गेली, माझी नथ वरडाली, माझी नथ गेली, माझी नथ. लक्ष्मणजी म्हणले थांब, वरडू नको. लक्ष्मणजीने दुसरा बाण काढला, बाण मारला, ती नथ घेऊन आला आणि परत तिच्या नाकात बसवली लक्ष्मण भगवंतांनी. ती म्हणले हे कोणी केलं? लक्ष्मणजी माझा दादानी केलं आहे, आम्ही दोघं धनुष्यबाण शिकलो म्हणे, माझा दादा आहे तो राम. तर ती म्हणले अरे पण हे पहिल्यासारखं नाही बसलं, आम्ही बसवतो ना म्हणले थांब. मग राम भगवंतांनी लक्ष्मणी दोघांनी एकदाच बाण काढले आणि बाण मारले, एक इथून एक इथून, एकदम पॅक. हे नंतर कौशल्याला समजलं. इतकी हसली कौशल्य माता भगवंतांचं ते लीला ऐकून. तर अशा खूप सुंदर सुंदर लीला राम भगवंतांनी करून कौशल्याला खूप आनंद दिलेला आहे. पण भगवंतांच्या लीला कृष्ण भगवंत एवढ्या नाहीत. भगवंतांच्या आहेत राम भगवंतांच्या, पण कृष्ण भगवंतांनी खूप केलेत लीला. तसं राम भगवंत कसे आहेत, मग थोडे गंभीर आहेत ना, त्यामुळे ते मित्रांसोबत असं जास्त उड्या मारत फिरत नव्हते, चालत जायचे. आणि कृष्ण भगवंत काय करायचे, बाहेर आले महलाच्या, एकाला असं पकडायचे, एकाला असं पकडायचे आणि आदर पाय
मला चला घेऊन मला केला. तसे राम नव्हते, एकदम साधारण. मग ते कसे आहेत म्हणे, कौसल्या सुखवर्धन राम विश्वमित्र प्रियधन राम. विश्वमित्राचे प्रियधन राम, एवढे एक सांगतो. विश्वमित्राचे प्रियधन राम. हे विश्वामित्र मुनी जे आहेत ना, ह्यांचं पूर्व आयुष्यातलं नाव आहे कौशिक मुनी. कोणते मुनी? कौशिक मुनी नाही, कौशिक राजा. विश्वामित्र मुनी आधी कोण होते? राजा होते. हां, लक्षपूर्वक आहे का? तर हे विश्वामित्र मुनी जे आहेत ना, कौशिक राजा, हे एकदा युद्ध करून वापस यायले होते. त्यांचे 40,000 सैनिक सोबत होते. आणि वशिष्ठ ऋषी, तो कौशिक राजा आला, जात असताना वशिष्ठ ऋषींचा आश्रम लागला रस्त्यामध्ये. मग वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेले पाणी पिण्यासाठी. म्हणजे आम्हाला पाणी द्या, आमचे सैनिक आहेत. वशिष्ठ ऋषींनी बघितलं, किती आहेत म्हणे? 40,000. मग वशिष्ठ ऋषी काय म्हणले, आलात तर प्रसाद घेऊन जा. आता एकच झोपडी. तर कौशिक राजा म्हणला, एकच झोपडी तुमची दिसते, 40,000 माझे सैनिक आहेत, तुम्ही कसं स्वयंपाक करणार? काळजी करू नका म्हणले, पंचपक्वान खाऊ घालतो, तुम्ही बसा. मग हे सगळे बसले. आणि त्यांच्याकडे कामधेनू गाय होती. कुठली गाय होती? कामधेनू गाय. कामधेनू गायीला विनंती केली, एका सेकंदामध्ये 40,000 सैनिकांसाठी पंचपक्वान प्रभूजी समोर प्रगट केले कामधेनू गायीने. ते बघितलं त्या कौशिक राजाने. ते म्हणला, एका सेकंदामध्ये एवढं जेवण कसं तयार केलं? वशिष्ठ मुनी कसं तयार केलं? म्हणे काय नाही, माझ्याकडे कामधेनू गाय आहे म्हणे, गोमाता सगळं देते. कामधेनू गाय तुझ्याकडे कसं काय? तुला काय गरज आहे म्हणे कामधेनू गायची? मी राजा आहे, मला पाहिजे ती. तुझ्या मुनी आहे म्हणे, तुला काय गरज आहे कामधेनू गायची? मी राजा आहे, मला पाहिजे म्हणे ते. कौशिक मुनी म्हणले, तुम्हाला पाहिजे? माझी प्राण आहे म्हणे, ती मी कोणाला देणार नाही. तो कौशिक राजा म्हणला, देत नाही तर मग युद्ध करा, जशी तुमची इच्छा. मग कामधेनू गायीला विनंती केली. तिच्या शरीरातनं 40,000 सैनिक प्रगट झाले. आणि त्या सैनिकांना असं धुतले ते कौशिक राजाच्या, त्यांना हरवलं. तो कौशिक राजा इतका टेन्शनमध्ये म्हणे, ब्राह्मण असून मला हरवलं, काय उपयोग म्हणे माझा राजा असण्याचा? मग त्यांना म्हणले, मला राजपद नको म्हणे, मला तपस्या करायची आहे. मग वशिष्ठ ऋषी म्हणे, तपस्या करा. मग त्या कौशिक राजांनी तपस्या चालू केली. ते कोण झाले? विश्वामित्र. त्याच्यात पण त्यांना लय फसवलं. इंद्राने गेम केला बऱ्याच वेळेस. पहिल्यांदा 40,000 वर्ष तपस्या केली. मेनका आली, इंद्राने पाठवली, म्हणे ती तपस्या करायला माझं पद घेईल. मेनका आली, चैन वाजली, गोविंदाय नमः नमः. 40,000 वर्ष तप शून्य प्रभूजी. आणि त्या मेनकेसोबत 57 वर्ष त्या विश्वामित्र मुनींनी सोबत राहिले. 57 वर्ष 57 दिवसासारखे निघून गेले, कळालं पण नाही त्याला. नंतर ती मेनका काय म्हणली, चालले मी स्वर्गात, माझं घर तिकडं आहे. नंतर विश्वामित्र मुनींना समजलं, इंद्राने गेम केला होता माझ्यासोबत. परत तपस्या केली, हजारो वर्ष. परत रंभा आली, रंभेला पाठवलं. ती आली, वरून फुलं टाकायला लागली. मग ते काम वासनेचे बाण सोडायला लागली. तर ते विश्वामित्र मुनी म्हणले, अजिबात डिस्टर्ब होणार नाही ह्यावेळेस, मागच्या वेळेस फसलेलो आहे. पण ते काय झालं, सारखं डिस्टर्ब करायचं, सारखं. असा राग आला, डोळे उघडले रागात, श्राप देऊन टाकलं. ते श्राप दिल्यामुळं हजारो वर्ष तप केलेलं फळ गोविंदाय नमः नमः. परत विश्वामित्राला समजलं, परत इंद्राने गेम केला माझ्यासोबत. मग परत विश्वामित्र मुनींनी तपस्या करायला सोडून दिली. भगवंतांचे भक्त झाले, राम भगवंतांचे. म्हणजे मी भक्ती करणार आहे, तपस्या नादी लागणार नाही. मग विश्वामित्र मुनी राम भगवंतांचे भक्त झाले. एवढ्या प्रयत्नानंतर ते विश्वामित्र मुनी, मित्र प्रेमधन राम. मग ते विश्वामित्र मुनी ज्यावेळेस यज्ञ करायला नेलं ना राम भगवंतांना, तर विश्वामित्र मुनींनी सांगितलं होतं की ते मारीच स्वभाव येतात, यज्ञ डिस्टर्ब करतात, तुम्ही सांभाळा, 5 मिनिटात संपवतो. लक्षपूर्वक आहे का? तर मग राम आणि लक्ष्मण थांबले. 11 दिवस यज्ञ चाललं. किती दिवस? 11 दिवस. विश्वामित्र मुनी यज्ञ करत होते, राम आणि लक्ष्मण बाहेर पहारा देत होते. 11 दिवस राम आणि लक्ष्मण झोपले नाहीत. आपण कथेत आता 1 तासात किती जण तर झोपलेत? आत्ता झोपलेत किती जण तर? मला इथून दिसते खुर्चीवर बसल्यामुळे, तुम्हाला नाही दिसत. पण मी सांगणार नाही, ते गुप्तच ठेवणार, कोण झोपलं कोण नाही सांगणार नाही. ते तुमच्या तर माझ्यातच राहील, कोणाला सांगणार नाही. लक्षपूर्वक आहे का? तर राम आणि लक्ष्मण आहेत ना, कसं रक्षण करत होते माहिती आहे का यज्ञाचं? हे बघा, हे खालची पापणी आणि वरची पापणी. हे भगवंतांनी अशी सिस्टीम तयार केली की प्रत्येक सेकंदाला 2 सेकंदाला आपलं असं होतं ना, कशाचं रक्षण करायलेत? डोळ्यांचं. चुकून जर वारा जरी फास्ट आलं ना, जरा थोडं वारा जोरात चालू झालं, आपण कसं करतो? आपण करायच्या आधीच पापण्या मिटतात. ह्यांना माहीत आहे काय करायचं ते. डोळ्याचं रक्षण करतात प्रभूजी. किती पण तीव्र अस्त्रशस्त्र येऊ द्या, पापण्या रक्षण करतात. समजते तुम्हाला? आणि तुम्हाला एक विशेष माहीत आहे का? खालची पापणी हलत नाही, वरची खालीवरी, खालीवरी, खालीवरी. का खालची कोणाची होते वरी? तुमच्यापैकी कोणा खालची वरी जात ना पापणी, अवघड व्हायचं. दुसऱ्या ग्रहावरचा माणूस असंच कोणतरी. खालची पापणी हलत नाही, फक्त वरची खाली येते. तर खालची पापणी म्हणजे लक्ष्मण. खालची पापणी म्हणजे
आणि वरची म्हणजे कसं कसं मग आता आज कसं काय म्हणता पाहिजे? हो, लक्ष्मण 11 दिवस एकाच ठिकाणी थांबला होता, हल्लाच नाही. आणि राम काय करायचे? पूर्ण आश्रमाला फेरी घालायचे, लक्ष्मण जवळ यायचे, त्यांना स्पर्श करायचे, परत पूर्ण आश्रमाला फेरी घालायचे, लक्ष्मण जवळ यायचे, परत पूर्ण आश्रमाला फेरी घालायचे, लक्ष्मण राम वरचे कंटिन्यू चाललं, लक्ष्मण स्थिर आहेत. आणि रक्षण कोणाचं करायलेत? यज्ञाचं. विश्वामित्र मुनी यज्ञ करायलेत. तर 11 दिवस राम आणि लक्ष्मण कंटिन्यू झोपले नाहीत. झाला असं 10-11 दिवस एक पण असुर आला नाही. आणि राम आणि लक्ष्मण चर्चा करायला. लक्ष्मणचे म्हणले, दादा उगाच बोलवले म्हणे आपल्याला, एक पण असुर नाही, कोणच आलं नाही. सांगितलं म्हणे असुर येतात आणि येतात ते येतात. चर्चा चालूच होती. आणि शेवटचा मंत्र विश्वामित्र मुनी म्हणत होते, आता यज्ञाची आहुती द्यायची शेवटची. तेवढ्यात अचानक सावली लक्ष्मणजींना दिसले, अंधार पडलेला. असं वरती बघितलं तर लाखो बाणवरून येलेले. लक्ष्मणजीने असं बघितलं, म्हणे दादा ते काय दिसते म्हणे. भगवंतांनी बघितलं, म्हणे लक्ष्मण सावध, म्हणे असं काहीतरी संकट आलेलं आहे. बाण काढला भगवंतांनी, मारला, डायरेक्ट छत्री तयार केली आश्रमावरती. ते बाण आले पण ते खाली येऊ नाही शकले, ते वरच्यावरीच खूप प्रयत्न केला असुर. नंतर भगवंतांनी बघितलं, ते मारीच, सुबाहू सगळे असुर आलेले आहेत यज्ञावरती आक्रमण करण्यासाठी. पण भगवंतांनी सगळ्यांना मारलेलं आहे. एक क्षण असा होता की ते असुर म्हणले, आपल्या तर ह्याचा काय प्रभाव होत नाही. का बरं होत नाही? म्हणजे आपण जमिनीवर उतरू, आता जमिनीवर उतरून मारू यांना. जमिनीवर उतरत होते, उतरताच येईना, जमिनीला पायच ठेवता येईना. का म्हणे? तर तिथं मंत्रांचा प्रभाव होता. मंत्राच्या प्रभावामुळं असुर खाली येऊ शकत नव्हते. मंत्राची शक्ती खूप भयंकर असते, आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जप करत नाही. जो नामस्मरण करतो त्याला शक्ती कळते मंत्राची काय ते. तर त्या मंत्राच्या शक्तीमुळं असुर खाली उतरू शकत नव्हते. ते म्हणले, मंत्राच्या शक्तीमुळं उतरू शकत नाही ना, आमचे पण मंत्र आम्ही चालू करतो. त्यांचे मंत्र काय असणार? असुराचे शिव्या द्यायला चालू केले, वाईट शक्ती शिव्या द्यायला चालू केले. तरी पण भगवंतांनी वध केला सगळ्यांचा. आणि अशा प्रकारे विश्वामित्र मुनींचा यज्ञ पूर्ण झाला आणि त्यांना आनंद प्रदान केला राम भगवंतांनी. म्हणून विश्वामित्र प्रेमधन राम. समजलं? तर असं खूप मोठं आहे. आपण थांबूया या ठिकाणी. तर असे किती बोलावं राम भगवंतावरती? 7 दिवस कमी पडतील बालकांडावर बोलण्यासाठी, एवढं आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. परत कधी प्रसंग पडला तर पुढचं कंटिन्यू करू आपण. ठीक आहे ना? महत्त्वाचं आहे राम भगवंतांबद्दल ऐकणं, श्रवण करणं भगवंताबद्दल. तर असं आहे भगवंतांचं गुणगान. तर सर्वांना विनंती आहे, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. विसरू नका भगवंतांना कधीच. राम भगवंतांना नेहमी हृदयामध्ये ठेवा आणि नेहमी आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि सगळ्यांनी मिळून प्रचार करा. सर्व भक्त एकत्रित राहा आणि प्रचार करा. हरे कृष्ण. श्री श्री राधा दामोदर भगवान की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, रामनवमी महामहोत्सव की, अयोध्या धाम की, अनंत कोटी वैष्णववृंद की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, इथाय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्णा. तर तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल बोलताना तर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ समजून मला क्षमा करा. आणि काही चांगलं वाटलं असेल तर ती माझ्या गुरु महाराजांची कृपा आहे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण.